300 500 वाला 700 रुपये बोंबील असणार आहे आणि थोडं 1500 रुपये किलो. छोटी माकली आहे 700 रुपये किलो असणार आहे. 50 ला एक ऑफरमध्ये देतो, 50 ला एक, 120 ला 3 पॅकेट देतो. हा वाला आंबा 80 रुपये किलो असणार आहे. 50 पाहू शकता तुम्ही किती आहे बघा. आता खारेपाटातील 14 गाव आमच्या इथे ते बाजारासाठी येतात. ओके 600ला 2 असणार आहे. ओके तुम्हाला मासा बघा कसला मोठा आहे. हा बघा तुम्ही पाहू शकता 300 रुपयाला 4. हा बघा तुम्ही पाहू शकता हा 200 वाला वाटा आहे आणि हा ओके आज पहिला हा वाटा तुम्हाला अख्खा पाहायला मिळेल. याचा तुम्हाला 150 रुपयाला आहे. 5 किलो 300 राजापुरी 300 रुपये. ओके आम्ही 1 किलो घेतले तर 110 रुपये देतो. रुपयाला तुम्हाला आहेत 8 ते 10 पीस येणार आहे. ते काय 250 रुपये असणार आहे. 100 रुपयाला आहेत. डिझाईन 300 ते 350 मध्ये डिफरंट 120 रुपये आहे. ओके कोणी घेतली ना हां तर ही रांबवायला लागते पहिले. ओके नंबरमध्ये पाहू शकता झुमका टाईपमध्ये आहे. पण पाहू शकता तुम्ही 20 रुपयाला कोणती पण घ्या. मला 250 में आता हे सगळे तुम्हाला 200ला बघायला भेटणार आहे. आणि तर नमस्कार मंडळी, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे सॅटरडे, सो आलो आहे मस्त असा एक मार्केट कॅप्चर करायला. आपण करंजामधून बोटी थ्रू आपली बाईक आणलेली आहे. या साईडला बाईक आहे आणि ही पाहू शकता तुम्ही रेवस जेटी. आणि रेवस जेटी करंजा जेटीवरून रेवस जेटी डायरेक्टली बाईक आणली 110 म्हणजे 110 रुपये घेतलेत एका बाईकचे. प्लस पर्सन पण त्याच्यात इन्क्लूड असतो. सो नॉर्मल पर्सनचे तुम्हाला 70 रुपये असतील आणि जर बाईक वगैरे असेल तर एक्स्ट्रा म्हणजे 110 रुपये घेतात. आणि आज थेट जाणार आहोत. शनिवार आहे त्याच्यामुळं मार्केट एक फेमस असतो अलिबागमधला, जो आपण आज कव्हर अप करणार आहोत, ज्याचं नाव आहे हाशिवरा. हाशिवरा आठवडा बाजार भरला जातो दर सॅटर्डेला म्हणजे शनिवारी. चला तर जाऊया, पूर्ण एक्सप्लोर करूया कसा बाजार असतो, काय काय असणार आहे, काय काय भेटणार आहे, सर्व कॉस्ट वगैरे तुम्हाला माहिती पडेल. आणि किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असतं तो पण टाईम माहिती पडेल. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. मित्रांनो, तुम्ही जर इकडे येत असाल हाशिवरा मार्केटला आणि रेवसवरून येता तर एक आवलीपाडा आहे, तिथून लेफ्ट मारायचं नाही आहे. बिकॉज गुगल मॅपला आपल्याला दिला जातो आवलीपाड्याच्या इथून डायरेक्टली लेफ्ट मारून डायरेक्ट आपण हाशिवरा मार्गाला निघू. पण तिथून नाही निघायचा, डायरेक्ट तिथून 2 किलोमीटर पुढे यायचं. एक लेफ्ट टर्न पक्का रोड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याच्याच राईट साईडला तुम्हाला हा बघा, हा या साईडला मस्त असा बीच पाहायला मिळतो आहे, एक नंबर आहे. आणि तो तिकडे तुम्हाला खांदेरी गाव आहे पूर्ण. आणि इकडून बघायला गेलं तर हा करंजा द्रोणागिरी डोंगर आहे आणि इकडं तुम्हाला रेवस आहे. आणि समुद्राचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही, एक नंबर वाटतोय बघा. सो फायनल मित्रांनो पोहोचलो आहोत हाशिवरे मार्केटला. मार्केट ॲक्च्युली रोडपासून डायरेक्टली वर जायला लागतो. आणि तुम्ही जेव्हा येता हाशिवरेला तिकडं तुम्हाला हाशिवरे पोलीस स्टेशन पाहायला मिळेल. आणि इकडं मुक्तीधाम अशी एक कमान आहे हाशिवरेची. आणि इथूनच डायरेक्टली तुम्ही जसं पुढे जाल ना तर तुम्हाला पूर्ण मार्केट पाहायला मिळेल. चला जाऊया मार्केटमध्ये, काय काय बघूया, काय काय पाहायला मिळतं आहे बघूया. तुम्ही पाहू शकता पूर्ण मार्केट इथं भरलेलं आहे. हा शिवरायाचा शनिवार बाजार आहे. आणि इकडं तुम्हाला सुकी मच्छी पाहायला मिळते, तिकडं फ्रूट्स आहेत, त्या साईडला कांदा आहे. आणि इकडं तुम्हाला सुकी मच्छी पाहायला मिळेल. इकडं आहे कोलंबी वगैरे आहे. या आई बसल्यात, तर जाणून घेऊया काय रेट असणार आहे इकडचं. ताई तुमचं नाव? मालू. इथलेच तुम्ही? बोर्णीच्या. आणि काय काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे जवला आहे, जवला आहे, आंबार आहे, वाकटे आहे आणि शिंगाले. कसं असणार आहे जवला? जवला कसा असणार आहे? 300 500 वाला. हा 300 वाला असणार आहे, सफेद जवला आहे. आणि हा 500 वाला. आणि हा वाला पिवलावाला 200 वाला. आणि आंबार कशी असणार आहे? आंबा 550 500. 550 500. आणि वाकटी कशी असणार आहे? वाकटी 400 500. वाकटी 400 500. आणि शिंगाला? शिंगाला 300 रुपये. आणि ढोमा? ढोमा 250 रुपये. 250 रुपये. ताई तुम्हाला डायरेक्टली इथं झाडाच्याच खाली, नेहमी इथंच म्हणजे शनिवारी इकडंच असतात ना तुम्ही, झाडाच्या इथंच तुम्हाला पाहायला मिळतील. तर नक्की व्हिजिट करा. इथं तुम्हाला पूर्ण सुक्या मच्छीचाच मार्केट 2-3 दुकानं पाहायला मिळतील. तर मित्रांनो इकडं तुम्हाला जास्त वाकट्या आणि बोंबील पाहायला मिळतात. आणि जवला पण आहे. तर बोंबील पाहू शकता. बोंबील कसा आहे आई? 700 रुपये बोंबील असणार आहे. आणि बोंबील पाहू शकता एकदम फ्रेश आहे, तुम्हाला 700 रुपये असणार आहे. आणि वाकटी कशी असणार आहे?
वाटी 500 आहे, 450 आहे. ओके 300 वाली आहे. 450 300 अशी असणार आहे. 450 वाली चांगली असेल थोडी. चांगली आहे. ओके. आणि जवला कसा असणार आहे? ह्यो जवला 300 सांगतो, 250ला देतो. 300 सांगून 250ला. किलो असणार आहे का किलो, कसं? किलो. किलोवर असणार आहे. तुमचं नाव आई? मनीषा मनीषा. तुम्ही इथल्या आहात? रेवसगाव. रेवसगाव. ओके थँक्यू आई. चल तर ताई तुमचं नाव? सुरेखा कुठल्या तुम्ही इथल्याच? रेवस. रेवसच्या. आणि कसा काय भाव असणार आहे? थोडं 1500 रुपये किलो. 1550 रुपये किलो असणार. हा किलोचीच पिशवी आहे पूर्ण? ना अर्धा किलो. अर्धा किलो आहे. ओके 1550 रुपये किलो म्हणजे अर्धा किलो 750ला तुम्हाला पडतील. प्लस वाटे पण लावले जातात. वाटा कसा असणार आहे? 100 रुपये वाटा असणार आहे. हा बघा, हा तुम्हाला टेंगली वाटा आहे. इकडं बोंबील लावलेत, इकडं तुम्हाला ढोमी लावलीत. आणि बांगडा कसा असणार आहे ताई? बांगडा पण 100 रुपये. 100 रुपये वाटा असणार आहे. किती पीस येतील 100ला? 100ला तरी आसपास 7-8. 7-8 बांगडे तुम्हाला 100 रुपयात बसून जातील. आणि इकडं डबल आंबार आहे. आंबार कशी असणार आहे? 500 रुपये किलो. ती किलोचीच पिशवी आहे ना? ओके किलोचीच पिशवी आहे. मंडळी तुम्हाला इकडं पुन्हा सुका मच्छी पूर्ण पाहायला मिळेल. आंबार वगैरे आहे. आणि इथं नवीन आहे माकली. तुम्ही पाहू शकता छोटी माकली आहे. 700 रुपये किलो असणार आहे. ही बघा माकली बघा. माकली पाहू शकता. ही 700 रुपये किलो असणार आहे. तुम्हाला छोटा माकूल आहे. आणि मंडळी इकडं तुम्हाला अगरबत्त्या, सेंटेड अगरबत्त्या वगैरे, कापूर वगैरे, धूप वगैरे सर्व सामान तुम्हाला पाहायला मिळेल. तर दादा कसा काय भाव असणार आहे अगरबत्त्यांचा? 200 रुपये किलो साधी. साधी 200 रुपये. कोणतीवाली 200 असेल? ब्लॅक रेग्युलर अगरबत्ती हां 200 रुपये किलो. ब्लॅकवाली आणि रेग्युलर 200 रुपये किलो असणार आहे. आणि ह्या कलरवाल्या असतील त्या? 100 रुपये पाव म्हणजे 400 रुपये किलो. 100 रुपये पाव म्हणजे 400 रुपये किलो. अजून काय व्हरायटी याच्यात असेल? 600-700 रुपये किलो. कोणती असेल व्हरायटी? याच्यामध्ये ते 700 रुपये किलो, 700. ही 700 रुपये किलो असणार आहे. ओके ही 700 असणार आहे. पण तुम्ही पॅकेट पण बांधले छोटे छोटे. ओके अजून काय काय अगरबत्ती व्यतिरिक्त? पण पॅकेट बांधले म्हणजे 50ला एक ऑफरमध्ये देतो. 50ला एक, 120ला 3 पॅकेट देतो. 120ला 3 आहेत. हे बघा तुम्ही पाहू शकता. 50ला एक पॅकेट आहे वेगवेगळे. आणि 150ला तुम्हाला 3 पॅकेट भेटतील. म्हणजे प्रत्येक 120ला का? ओके सॉरी 120ला तुम्हाला 3 पॅकेटे भेटतील. त्याच्यात पण तुम्हाला फ्लेवर लिहिले आहे. ब्लॅक गोल्ड आहे, कोणता आहे? बर्निंगचे 100% गॅरंटी. अगरबत्ती एकही विजणार. ओके ओके काय माझं स्वतःचं प्रोडक्ट आहे. असं आहे का? मॅन्युफॅक्चरिंग. ओके ओके मॅन्युफॅक्चरिंग तेच करतात टोटली. तुम्ही पाहू शकता मस्त असं आहे. आणि रजिस्टर्ड धंदा आहे. ओके आणि अजून काय कापूर वगैरे आहे का? कापूर आणि धूप आहे. धूप कसं आहे? पूजेचं सर्व साहित्य. पूजेचे सर्व साहित्य. तुमचं नाव दादा? सुनील पाटील. सुनील पाटील. तुम्ही इथलेच का? हो इकडचं. इकडचंच मग इथंच करता सर्व? आणि माझं शॉप पण आहे बघा. शॉप पण आहे. शॉपचं नाव काय आहे? ओम साईराम लघु. ओके तुम्ही पाहू शकता यांचं स्वतःचं शॉप आहे. आणि स्वतःच हे बनवतात अगरबत्त्या वगैरे. म्हणजे होममेड आहेत, घरगुती आहेत. सो नक्की व्हिजिट करा. तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथला माहिती असं सांगू शकाल? शिवरे नाक्यावरती शॉप आहे. हा शिवरे नाक्यावरती शॉप आहे. आणि प्रॉपर बहिरीचा वाड्यामध्ये माझी मॅन्युफॅक्चरिंग. बैरीचापाडामध्ये तुमची मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे म्हणजे घर पण आहे. ओके थँक्यू दादा. ओके थँक्यू दादा. तसं तुम्ही इकडे येता एंट्रन्सलाच तुम्हाला चणे वगैरे पाहायला मिळतात. प्लस इकडं पॉपकॉर्नचा डायरेक्ट स्टॉल बनवलेला आहे. पॉपकॉर्न पण इथं तुम्हाला पाहायला मिळतील. तर तुम्ही पाहू शकता इथं व्हरायटीमध्ये तुम्हाला चणे पण आहेत बघा. हे बघा चणे आहेत. प्लस हे थोडे छोटेवाले चणे असतात ते आहेत. वाटाणे आहेत हे. प्लस हिरवे वाटाणे आहेत. तुम्हाला शेंगदाणे पण आहेत. शेंगदाणे नॉर्मल आहेत पण अजून हे भाजलेले पण असतात कवरिंगवाले. आणि प्लस गोल्या पण आहेत. तर इकडं आंबावडी पण आहेत. तर कसा रेट असणार आहे बघूया. ताई कसा रेट असणार आहे? 10 रुपये. हां 10 रुपये. 10 रुपयाला कोणती पण ना पोळी? हे बघा तुम्ही पोळी घेतलेली आहे कोणती पण 10 रुपयाला. आणि हे केला वेफर वगैरे कसं असणार आहे? 20 रुपये. 20 रुपये. केला वेफर 20 रुपये. सूर्यफुलाच्या बिया कशा असणार आहे? 10 रुपये. ओके आणि आंबावडी कशी असणार आहे? 20 रुपये. सो ऑलमोस्ट तुम्हाला 10 आणि 20 रुपयात इथं खायला मस्तपैकी छोटे छोटे खायला पॉकेट भरलेत. आणि पॉपकॉर्न कसं असणार आहे? 10 रुपये. 10 रुपयाला पॅकेट असणार आहे ते. ओके तुम्ही इथंच बनवतात का? हा इथं बघा. ओके हे बघा तुम्ही पाहू शकता नॉर्मलवाले पॉपकॉर्न आहेत. इथंच बनवतात. 10 रुपयाला एक पॅकेट. चला अजून पुढं भरपूर काय आहे. आणि इकडं आहेत फ्रूट्स तुम्ही पाहू शकता. कलिंगड वगैरे भरपूर काय आहे. प्लस जाणून घेऊया काय भाव असणार आहे इकडं फलांचा. फलामध्ये तुम्हाला केला वगैरे चिकू वगैरे पाहणार. कसा भाव असणार आहे? केल्याचा कसा आहे भाव आहे? 50 रुपये डझन. ओके 50 रुपये डझन आहे. चिकू काका चिकू कसा असणार आहे? चिकू 40ला अर्धा. आणि हा कसा असणार आहे? डालिम 120 किलो असणार आहे. ओके 120 किलो डालिम असणार आहे. मोसंबी कशी असणार आहे? मोसंबी 160. 160 रुपये मोसंबी. आणि हा टरबूज आहे. टरबूज कसा असणार आहे? 100ला 2 किलो. 100ला 2 किलो टरबूज असणार आहे. कलिंगड कसा असणार आहे? कलिंगड तुम्ही पाहू शकता मोठा पण आहे. 160ला भेटेल. आणि 100ला छोटावाला असेल तर भेटेल. आणि पेरू कसा असणार आहे? पेरू 180 रुपये किलो. सो पेरू तुम्हाला 80 रुपये किलो भेटणार आहे. सो इथं सरले 3-4 तुम्हाला फ्रूट्सचेच दुकानं भेटतील. तरी तुमचं नाव काय?
कविता साळवे. ओके, तुम्ही इथल्याच का? नाही, आम्ही नांदेडचे आहे. नांदेडच्या आहेत. ओके, मग माल कुठून येते? माल वाशिम मुंबईशी आणता. ओके, थँक्यू हां. आणि इकडं पण तुम्ही पाहू शकता कलिंगड वगैरे भरपूर माल भरलेला आहे. आणि इकडं तुम्हाला मोसंबी पाहायला मिळते. मोसंबी आहे, संत्री आहे, प्लस डाळिंब आहे. इकडं आंबा पण आहे. आंब्यामध्ये पण तुम्हाला व्हरायटी आहे. तोतापुरी वगैरे आंबा इकडं पाहायला मिळतो. प्लस जाणून घेऊया काय रेट असणार आहे. दादा, आंब्याचा रेट कसा असणार आहे? आंबा 80 रुपये किलो. हा बघ, हा वाला का? हा वाला आंबा 80 रुपये किलो असणार. 1 किलोमध्ये 3-4 असतील ना? 3-4 असतील. आणि हा तोतापुरीचा आहे ना? केशरी आहे का? हा बघा, तुम्ही पाहू शकता केशरी आंबा आहे. हा बघा, हा कसा किलो असणार आहे? 120 रुपये किलो असणार आहे. किलोमध्ये तुम्हाला 2-3 फार बसतील. इकडे चिकू पण आहे. चिकू कसा असणार आहे? 120 रुपये चिकू किलो. डाळिंब दादा 200 रुपये किलो. डाळिंब तुम्हाला 200 रुपये किलो पाहायला मिळेल. सो रेट बहुतेक तुम्हाला सेम भेटेल, काही की याच्यात डिफरन्शिएट भेटेल. आणि दादा कुठले तुम्ही? अलिबागचे का? दादा नाव तुझं? विशाल बागवान. ओके, थँक्यू दादा. मंडळी, तुम्हाला तिकडं सुकी मच्छी पाहायला मिळेल, अगरबत्ती पाहायला मिळेल. आणि इकडं तुम्हाला फ्रूट्सची दुकानं पाहायला मिळालीत. आणि इकडं पण एक फ्रूट्सचं दुकान आहे ज्याच्यात तुम्हाला व्हरायटीमध्ये फ्रूट्स पाहायला मिळतील, ज्याच्यात डिफरन्शिएट केलेलं आहे. पपई वगैरे, आंबा आहे आणि पेर पण आहे तुम्हाला पाहायला मिळेल. डाळिंब वगैरे सर्व आहेत. पण रिमेनिंग जेवढे आहेत, पेर वगैरे एक्स्ट्रा आहे, प्लस आंबा पण पाहू शकता. आणि पपई वगैरे आहे. तर या ताई बसलेल्या आहेत. ताई, पपईचा काय भाव असणार आहे? 50ला एक असणार आहे. ओके, कोणती पण घ्या का? कोणती पण आहे? हां, ओके, कुठलीही तुम्हाला 50ला एक पपई भेटणार आहे. आणि आंबा कसा असणार आहे तो? आंबा 100 रुपये किलो. तोतापुरी आहे का तो? ओके, आणि तो पाठीमागचा कुठला आहे? केसर. तो कसा असणार आहे? तो पण तुम्हाला दोन्ही आंबे 100 रुपये. आणि पेर कसा असणार आहे? 200 रुपये किलो. पेर तुम्ही पाहू शकता 200 रुपये किलो. ताई, तुमचं नाव काय आहे? इथल्याच तुम्ही? पेनचे आहेत का तुम्ही? पेनमध्ये कुठे? वाशी. पेन वाशी. ओके, चालेल, थँक्यू हां. मित्रांनो, इकडे तुम्हाला ओली मच्छी 3-4 दुकानं ओली मच्छीची पण पाहायला मिळतात. सॅटर्डे आहे. आणि काही कसा असणार आहे वाटा? हा माकलीचा 100 रुपये माकली वाटा असणार आहे. आणि ही कशी असणार काठी? 100च्या 2. आणि ही कशी असणार कुपा छोटा? हां, 50 रुपयाला एक. ओके, 50 रुपयाला एक. हा कोणता मासा आहे? लांबडा मासा. तो कसा असणार आहे? 150 रुपये. हा बघा, 150 रुपये. आणि हा शिंगाला आहे ना? हा शिंगाली कशी असणार आहे? 100. आणि हा वाटा 100 रुपये. कोलंबीचा वाटा 100ला असणार आहे. शिंगाली पण 100ला असणार आहे. आणि इकडं मच्छी पूर्ण म्हणजे ओली मच्छी तुम्हाला सर्व इकडं पाहायला मिळेल. इकडं हा बघा, लॉबस्टर बघा कसले मोठे आहेत. आणि कोलंबी बघा, टायगर प्रॉन आहे मोठे मोठे. आणि इकडं अजून सुरमई ठेवलेली आहे, ढोमा आहे आणि बला पण आहे. इकडं कटिंग चालू आहे ढोम्याची. मित्रांनो, पाहू शकता 3 शेवंदे आहेत इथं आणि 3 टायगर प्रॉन करपाली आहेत. टोटल वाटा 1000 रुपयाला आहे. तुम्हाला 700-800पर्यंत सोडून दिला जाईल. सो 1000 रुपयाला काही वाईट नाही. आणि शेवंदी पाहू शकता तुम्ही किती आहे बघा. हाता एवढी आहे, हाताच्या थोडी मोठी आहे. माहिती आहे टायगरचा भावच तेवढा आहे. हा बघा, टायगर प्रॉन तुम्ही पाहू शकता किती मोठी आहे बघा, हातापेक्षा मोठी. आणि इकडं बला आहे, ढोमा आहे, प्लस सुरमई पण आहे. ढोमा आई, ढोमा कसा असणार आहे? ढोमा तो 100ला 3 तुम्हाला डोमे आहेत. डोमे पाहू शकता हाताच्या एवढी आहेत. सो 3 तुम्हाला 100ला भेटतील. बला कसा असेल आई? 3 100ला बली असणार आहे. प्लस तिकडे सुरमई कशी असणार आहे ती? किलो असेल ना ती, का पाऊण किलो आहे? किलो. हां, किलोपर्यंत असेल. तुम्हाला 1000 आहे रेट, पण 700-800पर्यंत देतील तुम्हाला. आई, तुमचं नाव? अनिता. तुम्ही इथल्याच का? रेवसच्या. ओके, आई आहेत, रेवसच्या आहेत. शनिवारी इथंच बसता ना तुम्ही? ओके, थँक्यू आई. हां मित्रांनो, इकडं पाहू शकता अजून दुसरी मच्छी पाहायला मिळते. ताम पण आहे इकडं, हाताच्या मोठी ताम तुम्हाला पाहायला मिळते, पाहू शकता तुम्ही. आणि तिकडं अजून मोठा आहे. हां यूट्यूब. आपल्याला काका भेटले आहेत, आशिवऱ्याचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. बघा, तुमचं नाव? अंकुर मोकल. तुम्ही इथलेच का? हो, आशिवऱ्यातले सदस्य. हा कसा बाजार असतो आणि किती वाजल्यापासून भरतो? हा बाजार आमचा शनिवारी असतो एवढा. आमच्या या खारेपाटातील 14 गाव आमच्या इथे ते बाजारासाठी येतात. ओके. हा बाजार आमचा सर्व म्हणजे ग्रामस्थांसाठी आमचा दर आठवड्याचा बाजार आहे. शनिवारी. आणि सकाळी हा 6 वाजल्यापासून स्टार्ट होतं, म्हणजे सामान येते त्यांचा. 7-8 पासून रहदारी लोकांची चालू होते, खरेदी चालू होते. ती संध्याकाळी
9 वाजतात 9 वाजता 8 पेपर्यंत. म्हणजे 8:30, सकाळी 9 6-7 पासून स्टार्ट होतं तो रात्री 8 पर्यंत तरी लास्टपर्यंत असतात. ओके. बरोबर. आणि इकडे तुम्हाला मच्छी वगैरे सुकी मच्छी ओली सर्व मच्छी सर्व चांगल्या पद्धतीचं आम्हाला मिळतं. ओके. जे आम्हाला बाजारात कुठे मार्केट, रेवस मार्केट आहे, बोडणी मार्केट आहे, किंवा तिथल्यापेक्षा direct अलिबाग मार्केट हा, वगैरे ते आम्हाला मला इथे जवळच्या जवळ स्वस्तामध्ये मिळतं. स्वस्तामध्ये. फळं, भाजीपाला सगळं चांगल्या पद्धतीचं, कांदे बटाटे चांगल्या स्वस्त दरात आम्हाला मिळतात. बरोबर. आणि आमच्या गावकऱ्यांसाठी एक सुविधा आम्ही पंचायतच्या मार्फत आम्ही केलेली आहे. ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सगळ्यांनी एकमताने सर्व करून ओके. हा गावकीचा बाजार आम्ही पंचायतच्या बाजारात भरलेला आहे पंचायतच्या मार्फत. ओके. आणि याचा खूप लोकांना फायदा पण होतो. एवढे गाव आहेत त्यांना अलिबाग वगैरे जायला खूप लागत नाही, फायदा तर होतो. त्याच्यामुळे भरपूर मोठा फायदा आहे. ओके, थँक्यू काका. धन्यवाद. थँक्यू. मंडळी इकडं तुम्हाला पाहायला मिळते ताम अशी मोठी मोठी आहेत बघा, पाहू शकता तुम्ही. तुला कॉल करतो मी. आणि ताम कशी असणार आहे? 600ला 2 असणार आहे. ओके, तुम्हाला 600ला 2 हाताच्या मोठ्या ताम आहेत. ताम पाहू शकता ही बघा, बघा हाताच्या मोठी आहे ताम आणि 600ला तुम्हाला 2 असणार आहे. हापूस मासा आहे, मोठाच होता पण कटिंग करून गेलेला आहे, त्याचं तोंड वगैरे गेलेलं आहे. आता हा वाला कसा असेल यो हापूस? हापूस कसा किलो असं? इकडी कशी बोल? 250 रुपये किलो. ओके, 250 रुपये किलो असणार आहे हापूस. आणि 200 रुपये. मित्रांनो इकडे तुम्हाला मोठे मासे पण पाहायला मिळते आणि पापलेटच आहे ना छोटा. कसं असणार आहे तो वाटा आई? 250 रुपयाला 5 पापलेट आहे प्लस ताम आहे. ताम पण तेवढीच असेल. 600ला 2 आहेत ना? 600ला 2 आहे. तुम्हाला इकडं गोया मासा पण आहे. गोया मासा कसा असणार आहे? 200ला 4 म्हणजे 50ला 1 गोया तुम्हाला असणार आहे. आणि इथं मोठा आहे साकला मासा. सकले मासा आहेत सगळं आतमध्ये आहे. कसा असणार आहे साकला मासा? 400ला 1 असणार आहे. किती किलो असणार आहे तो? 1.5-2 किलो? 2 किलो असणार. मित्रांनो पाहू शकता साकला मासा बघा कसला मोठा आहे. हा बघा भरपूर मोठा आहे. हा बघा डायरेक्ट मोठा मासा. मित्रांनो इकडं अजून तुम्हाला चिंबोरी वगैरे पाहायला मिळतील. इकडं बोईट पण आहे प्लस इकडं बोईट आहे, इकडं चिंबोरी आणि इकडं सोललेली आहे चिंबोरी. तुम्ही पाहू शकता. चिंबोऱ्यांचा भाव बघूया कसा काय असणार आहे. आई कसा असणार आहे चिंबोरी? 300 रुपये. 300 रुपयाला 4. ही बघा तुम्ही पाहू शकता 300 रुपयाला 4 चिंबोरे आहेत. 2 मोठे आहेत. कुर्ला कुर्ली काढायला लागतील समजायचं नाही. आणि हा कसा वाटा असणार आहे? हा तुम्हाला 200 रुपये वाटा पाहायला मिळेल आणि भरपूर चिंबोरे आहेत. तुम्ही पाहू शकता. ही बघा किती चिंबोरी आणले. हा 300 रुपये ना? हा 300 रुपये वाटा बोललेत आणि हा 200 रुपये वाटा. ओके, हा 300 आणि 200 रुपये वाटा आहेत. आणि इकडं पण तुम्हाला सेम चिंबोरी पाहायला मिळतात. हा कसा वाटा असणार आहे? 300. आणि तो वाला? हा बघा तुम्ही पाहू शकता. हा 200वाला वाटा आहे आणि हा 300वाला. 300वाल्यामध्ये मोठी आहे चिंबोरी तुम्ही पाहू शकता. हा बांधलेला नाही का? कुर्ली आहे का? हा बघा तुम्ही पाहू शकता कुर्ली आहे आणि भरलेलीच असणार आहे. कुर्ली मोस्टली भरलेलीच असते. पाहू शकता तुम्ही. 4 आहे. 300 रुपयाला तुम्हाला पाहायला मिळतील आणि छोटेवाले आहेत ते तुम्हाला 200 रुपयाला. तुम्ही इकडच्यात? अरे हाशिवऱ्याच्याच. ओके, ह्या आता या हाशिवऱ्याच्याच आहे. आणि ताई तुम्ही कुठल्या आहात? हाशिवऱ्याच्याच. तर ऑलमोस्ट पब्लिक इकडची हाशिवऱ्याची आहे. इकडे तुम्हाला बोईट पण पाहायला मिळतं. आता सध्या पितूक जास्त म्हणजे बोईट जास्त खायला बघतात. तर वाटा बघूया कसा असणार आहे. आई कसा वाटा असणार आहे हा? हां हा 100 रुपयाला. ओके, तुम्ही पाहू शकता इथं 100ला आहेत. 7 पितका आहेत प्लस एक वडा टाकलेला आहे. सो पितकं तुम्हाला 7-8 भेटतील 100ला. आई तुम्ही कुठल्या? हाशिवऱ्याच्या. ओके, मोस्टली पब्लिक तुम्हाला जी ओली मच्छी पाहायला मिळेल ती हाशिवऱ्याच्याच आहे. ओके मित्रांनो हा तुम्हाला एंट्रन्स आहे आणि इथूनच तुम्हाला अगरबत्त्या वगैरे, इकडून फ्रूट्स वगैरे चालू होतात. काही खायचं वगैरे, भाज्या वगैरे. या साईडला पण 2-3 दुकानं भाज्यांची तुम्हाला पाहायला मिळतात. आणि थेट वरती गेल्यानंतर राईट साईडला तुम्हाला अजून बाजार पाहायला मिळेल. तर इथं भाज्यांची दुकानं आहे. त्याच्यामध्ये भाजी बघूया कोणती कोणती भाजी पाहायला मिळते. आई कसं दिलं आहे? दुधी वगैरे कशी असणार आहे? दुधी 20 रुपये. 20 रुपयाला 1 असणार आहे. दुधी 20 रुपयाला 1. कारली कशी असणार आहे? 30 पाव 50ला अर्धा. 30 पाव 50ला अर्धा. आणि वांगी कशी असणार आहे? 20 रुपये पाव वांगी असणार आहे. आणि हा आंबा कसा असणार आहे? 100 रुपये किलो. 100 म्हणजे किलोमध्ये तुम्हाला 1 किंवा 2 फार पाहायला मिळतील. भेंडी कशी असणार आहे? 20 पाव भेंडी असणार आहे. आणि तेंडली आणि भेंडी दोन्ही पण तुम्हाला 20 पाव पाहायला मिळतील. इकडं भाजा पण आहे. भाजा कसा भेटेल आहे? 20 पाव 20ची जुडी. तर तुम्ही पाहू शकता भाजा पण आहेत. 20ची जुडी असणार आहे. एका याच्यामध्ये तुम्हाला 3 भाजी येतात आणि भाजा फ्रेश आहे, गावठी आहे. आई तुमचं नाव काय? योजना पाटील. हां योजना पाटील. तुम्ही इथल्याच का? हाशिवऱ्याच्याच. ओके, थँक्यू आई.
मंडळी इकडं डायरेक्ट आंब्याचं पण डायरेक्ट स्लॉट टाकलेला आहे आणि इकडं तुम्हाला लसूण पाहायला मिळते. तर रेट तिकडचा जाणूया. इकडं पण तुम्हाला भाज्या भरपूर काही पाहायला मिळतात. इकडं तुम्हाला छोट्या छोट्या भाज्या प्लस गावठी भाज्या इकडं तुम्हाला पाहायला मिळतील. तर जाणून घेऊया रेट काय असणार आहे भाजीचा. काही कशी असणार मेथी वगैरे कशी असणार आहे? मेथी 20च्या 14 आहे. 20च्या 14 जुड्या मेथी तुम्हाला 20ची 14 जुडी पाहायला मिळेल. भाज्या कसा असणार आहे? 10 रुपयाला. किती असतील भाज्या त्याच्यात? 4. ओके 10 रुपयाला भाजा आहे. तिकडं छोटा भाजा आहे. 4 जुड्या तुम्हाला म्हणजे 4 भाजी तुम्हाला पाहायला मिळते. टोमॅटो वगैरे कसा असणार आहे? टोमॅटो 40 रुपये भाव आहे. 40 रुपये किलो. 40 रुपये किलो टोमॅटो असणार आहे. टोमॅटो पाहू शकता. आणि भेंडी कशी असणार आहे? भेंडी 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. भेंडी 60 रुपये किलो असणार आहे. वांगी कशी असणार आहे? वांगी 20 ला अर्धा. वांगी तुम्हाला 20 रुपये अर्धा आहेत. प्लस इकडं काकडी वगैरे. मिरची कशी असणार आहे? 20 रुपये पाव. 20 रुपये पाव. आणि ती वाली ती पण तुम्हाला मिरची दोन्ही पण 20 रुपये पाव पाहायला मिळेल. ही वाली तिखट नसणार आहे, ती थोडी तिखट आहे. आणि इकडं तुम्हाला आंब्याचा स्लॉट डायरेक्ट टाकलेला आहे. आंबा कसा असणार आहे? डझनवर आहे 200 रुपये डझन. 200 रुपये डझन. आणि कोणत्या टाईपचा आहे आंबा? तोतापुरी. हा आंबा तुम्ही पाहू शकता. तोतापुरी आंबा आहे. तोतापुरी आंबा आहे आणि 200 रुपये डझन असणार आहे तुम्हाला. म्हणजे 12 येणार आहे 200 रुपयामध्ये. आणि तिकडं हा हापूस आंबा आहे. हा कसा असणार आहे? 200 रुपये. राहू दे 200 रुपये असणार आहे. 200मध्ये किती असणार आहे ते हापूस? 12. ओके छोटे छोटे आहेत. 200 रुपयाला सेम भाव आहे. 12 न घेतात हापूसचे. चलो ताई तुझं नाव काय? श्रुती पाटील. ओके तुम्ही इथल्यात का? आशिवऱ्याच्या. ओके थँक्यू ताई. ओके चला तर मित्रांनो बहुतेक ऑलमोस्ट कवर करत चाललेलो आहोत. बघूया अजून काय कवर करता येतो आपल्याला. आणि इकडं तुम्हाला कडधान्य पाहायला मिळते. बिया वगैरे पाहायला मिळतात. तर जाणून घेऊया बियांचा कसा भाव असणार आहे आणि कोणत्या कोणत्या टाईपच्या बिया असणार आहे. तर मंडळी मे महिना चालू झाला आहे आणि बिया भेटणार आहे तुम्हाला. तर बियांचा भाव जाणून घेऊया. आई बसलेल्या आहे. आई तुमचं नाव काय? हिंदुबाई मारुती पाटील. तुम्ही इथल्या आशिवऱ्याच्या? नाही मी शिरगावच्या. कोयनाट शिरगाव. ओके म्हणजे सोमवारी तिकडे बाजाराला भेटचाल. तर बघूया काय काय बिया आहेत. कोणत्या कोणत्या बिया आहेत आई या? शिराला, कारला, परवळ, दुध्या. ओके अजून काय काय आहे? गवार आहे, भेंडा आहे, ओके काकडी आहे, जुबूर आहे. आणि कसा पॅकेट असणार आहे? 10 रुपये. 10 रुपये 20 रुपये. तर हा पाहू शकता तुम्ही कारल्याचा बी आहे. हा बघा कारल्याचा बी कसा असणार आहे? हा 40 रुपये बाकी. हा 40 रुपये पॅकेट असणार आहे. नंतर तुम्हाला अजून हा वाला कोणता आहे? भेंडा. हा भेंडा आहे लाल कलर. ओके हा 20 रुपयाला पॅकेट असणार आहे. ही कोणती आहे? तो धना आहे. हा धना आहे. सो कोथिंबीरसाठी धना आहे. लाल कलर का आहे? इकत आणलेला आहे. असं आहे का? इकडे आणलेला. नाही ओके अजून काय आहे? हा डांगर आहे ना? हा डांगराचा बी तुम्ही पाहू शकता. अजून हा वाला कुठला आहे? हा शिराल्याचा आहे बी तुम्ही पाहू शकता. आणि हा आई गवारीचा बघा पाहू शकता. हा कसा असेल आहे गवारीचा? 10 रुपयाला असणार आहे गवारीचा. प्लस हा मिरच्या आहेत. मिरच्या या कोणत्या असणार आहेत? लांब मिरची असणार आहे आणि 20 रुपयाला पॅकेट असणार आहे. तुम्ही पाहू शकता. टोमॅटोचा बी पाहू शकता तुम्ही. हा बघा हा पण 20 रुपयाला असणार आहे. आणि हा आहे वांग्याचा पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळणार. आणि तिकडं आहे फरस बी आहे का ती? ओके दुसरा कोणता आहे? हा राजमा पाहू शकता. राजमाचा बी आहे तुम्हाला विकायला. हा कसा असणार आहे राजमा बी? लांबवाला ना? कसा असणार आहे? 20 रुपये. ओके मोस्टली तुम्हाला 10 आणि 20 रुपयात पाहायला मिळेल. तर आई इथंच बसली आहे. शनिवारी इथंच असतात ना तुम्ही? ओके इथंच तुम्हाला पाहायला मिळतील. सो नक्की व्हिजिट करा. आणि जर तुम्हाला बियाणं पाहिजे असेल तर इथून घेऊन जा. 10-20 रुपयामध्ये एक पॅकेट भेटतो. आई थँक्यू. हा तर मंडळी डायरेक्टली आलो आहेत. आईंच्या साईडला अजून एक बसलेले काका आहेत. तर त्यांच्याकडे तुम्हाला खिसणी वगैरे पाहायला मिळतात. प्लस नॉर्मल लाटणी वगैरे असेल, पाटा छोटासा असेल तर ते पण पाहायला मिळेल. आणि इकडं तुम्हाला तई वगैरे पाहायला मिळेल. तर कसा असेल रेट जाणून घेऊया. काका तुमचं नाव? धनंजय मात्रे. तुम्ही इथले साईकच ना? ओके आशिवऱ्याचे काका आहेत. तर काका काय काय आहे तुमच्याकडं? मोरवी आहे. ओके हां तवे आहेत. उलीपट आहे. ओके दुपटणे आहे. धोपटणी वगैरे पाहायला मिळतील तुम्हाला. आणि प्लस हे पण आहे. कशी असणार आहे ही मोरवी? कशी असणार आहे? ही तुम्हाला 550ला भेटेल. 550ला. निमची आहे ना? निंबाची आहे तुम्ही पाहू शकता. 550ला सोडतील. आणि खिसणी कशी असणार आहे? खिसणी तुम्हाला 200 रुपयाला पाहायला मिळेल. बघा साईज बघा पाहू शकता तुम्ही. प्लस इकडे तुम्हाला तवे वगैरे आहेत. प्लस ही भीन आहे ना? हां भीन आहे ना? कशाची? लोखंडाची आहे का?
लोखंड येते. बिलाचे आहे, तुम्हाला पाहू शकता भीन आहे. भीनचा कसा भाव असणार आहे? हे 350. 350. ओके 350ला असणार आहे. आणि कढई वगैरे कशी असणार आहे? ही कढई 200. कढई ही तुम्ही पाहू शकता 200 रुपयाला भेटेल. आणि तवे तुम्हाला 250. दोन्ही पण 250 का? दोन्ही पण तवे तुम्हाला 250ला पाहायला मिळतील. आणि ढोपटणं कसं असणार आहे? 50-100. 50-100. हा वाला कितीला असणार आहे? 50 रुपये 100. हा मार्बलचा आहे कसला आहे? नाही मार्बल फायबर आहे. फायबर आहे का? हा बघा फायबरचा आहे. हा कितीला? 50ला असेल का? 100ला. ओके हा फायबरचा आहे. मस्त आहे, पाहू शकता तुम्ही शेप. सो हा तुम्हाला 100ला पाहायला मिळेल. आणि लाकडी असेल तर तुम्हाला 50ला पाहायला मिळेल. ओके थँक्यू काका. तर मित्रांनो अजून एक आपल्याला तारगोल्याचं दुकान पाहायला मिळेल. इकडं तारगोले भरपूर काही ठेवलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं तारगोला कसा असणार आहे बघूया. ताई कसा असणार आहे? 100 रुपये डझन. ओके 12 येणार आहेत तुम्हाला. 100 रुपये डझन असणार आहे. आणि छोटा असणार आहे गोलाव फ्रेश असणार आहे. आणि इथंच ते काढून डायरेक्टली देतात तुम्हाला. तर ते बघा तुम्ही कसं कटिंग करतात ते पाहू शकता. डायरेक्टली तोडलेलं आहे आणि डायरेक्टली गोले त्याच्यातले काढतील आणि ठेवतील. हे बघा एका याच्यात 2 भेटले. सो 100ला तुम्हाला 12 पाहायला मिळते. मोबाईलचा कवर वगैरे कसा असणार आहे? मोबाईल का कवर कैसे रहेगा? कोई भी ले लो ना. 100 रुपयाला असणार आहे तुम्हाला कवर, पाहू शकता. कोणत्या पण ह्याचं असेल, कोणताही घ्या तुम्हाला 100 रुपयाला. आणि जर एकदम हायस्ट क्वालिटी असेल तर थोडा रेट वाढवला जातो. आणि त्यांच्या समोरला आपल्याला कांदे वगैरे खोबरा वगैरे पाहायला मिळतील. तर हे काका विकत आहेत कांदा खोबरा वगैरे. काका तुमचं नाव काय? प्रसाद. ओके कुठले तुम्ही? इथलेच आहात का? कोयनाड का? ओके म्हणजे सोमवारी बाजाराला तिकडे पण असता का? तिथे घरी आहे हमारा. ओके घरी आहे घरी आहे आपका क्या? कोयनाड बाजार तुम्हें राशन दुकान सोमवारी में है ना? हाँ हाँ. ये पोस्ट ऑफिस जो है ना, हाँ. पोस्ट ऑफिस का कंपाउंड लागू है घर हमारा. ओके ऐसा है क्या? क्या बोलता है? कैसा रेट रहेगा? रेट जैसे माल है वैसे. कांदा कैसे रहने वाला है? ये कांदा कांदा 100ला 4 किलो असणार आहे कांदा. आणि लसूण कसा असणार आहे? लसूण मोठा आहे आणि छोटा पण आहे. हाँ ये लहसुन छोटा जो है 100 किलो है. और ये 180 रुपये किलो. ओके हा तुम्हाला 100 रुपयाला 1.25 किलो असणार आहे. छोटा लसूण आहे. आणि इकडचा मोठा आहे तो 180ला किलो असणार आहे. आणि दाना तुम्ही पाहू शकता मोठाच आहे याचा लसणाचा. हां और ये कैसे रहेगा खोबरा? कोबरा है इसे 260 रुपये. 260. तेलकट कोबरा है. तेलकट आहे का? 260 रुपयाला किलो तुम्हाला खोबरा पाहायला मिळेल तिकडे आहे. आणि सोललेला कसा असणार आहे लसूण? ते भी 100 किलो. ओके हा पण तुम्ही पाहू शकता 100ला 1.25 किलो. तर नेहमी शनिवारी इकडेच असता तुम्ही टेम्पोला? ओके ओके तर नक्की काम निकालला तो नाही. ओके शनिवारी नाही होत. ओके थँक्यू काका. ओके थँक्यू. ओके मित्रांनो तिकडून आपल्याला जायचं आहे. आतमध्ये मार्केट भरलेलं असेल आणि इकडंच तुम्हाला लेफ्ट साईडला अजून मार्केट भरलेलं असणार आहे. आणि दीदीने घेतला आहे चालला. दीदी नाव काय तुझं? नाव काय तुझे? हां कुठली तू? इथलीच तू? आशू घ्यायची? काय घेतलं तुला काय हो? तर मंडळी सगळी इकडं तुम्हाला भाजी पाहायला मिळेल. आणि इकडं तुम्हाला कांदा पाहायला मिळेल. कांद्यामध्ये भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल, मोठा वगैरे आणि छोटा पण कांदा आहे. आणि प्लस पालेभाज्या पण इकडं पाहायला मिळतात. हा स्लॉट पूर्ण पालेभाज्याचा स्लॉट आहे. आणि तुम्हाला व्हाईट कांदा पाहिजे असेल तर इकडं व्हाईट कांदा पण पाहायला मिळेल. ताई कसा असणार आहे व्हाईट कांदा? हां 250. हा वाला माल कितीचे आहे म्हणजे किती किलो असेल तो? 3-3.5 किलो. ही 250ला माल आहे. आणि मोठा कांदा कसा असणार आहे माल? हां 270. आणि हा 250. कमी होईल का? कितीपर्यंत होईल तरी कमी? 230. हा 230ला पाहायला मिळेल. हा 270वाला आहे तुम्हाला. मोठा कांदा आहे. आणि छोटावाला पण कांदा आहे तुम्हाला. छोटा कांदा कसा असणार आहे ताई? 170. ओके हा छोटावाला कांदा तुम्हाला 170ला पाहायला मिळेल. ताई तुम्ही इथलेच आहात का? हां अलिबागच्या का? नाव काय तुमचं ताई? ओके ओके थँक्यू. मंडळी हा शिवऱ्याचा मेन एंट्रन्स आहे. इकडून तुम्हाला वर जायचं आहे तर तिकडं पण जाऊया. तेव्हापुरतं आपल्याला इकडं लसूण आणि आंबा पाहायला मिळतो आहे. आणि इकडं लसूण पाहू शकता तुम्ही 100 रुपये किलो असणार आहे. कोणता पण 100 रुपये किलो असणार आहे. यो 100ला किलो असणार आहे. ओके हा 100ला किलो असणार आहे. आणि छोटावाला कसा असणार आहे? सेमच आहे ना? तुम्हाला पाहू शकता मोठा पण आहे छोटा पण आहे. जो पण घ्याल तुम्हाला 100 रुपयाला किलो भेटणार आहे. आणि इकडं तुम्हाला आंबे पाहायला मिळतात. ताई तुमचं नाव काय?
प्रीती पाटील, तुम्ही इथल्याच का? ओके, हा शिवराच्याच आहेत आणि इकडं मोठे मोठे आंबे तुम्हाला पाहायला मिळतात. तोतापुरी आहे ना हा? हा तोतापुरी आंबा आहे. आंबा पाहू शकता. कसा किलो आहे? 700 रुपये. 700 रुपये किलो असणार आहे. डझन. ओके, 700 रुपयाला तुम्हाला 12 म्हणजे डझन येणार आहेत. आणि हा वाला कसा असणार आहे? 400 रुपये डझन. 400 रुपये डझन असणार आहे. आणि तो वाला? 200 रुपये डझन. हा वाला तुम्हाला 200 रुपये असणार आहे. आणि 3च व्हरायटी आहेत ना तुमच्याकडे? ओके, दर शनिवारी हां? संपला. ओके, तुमचाच आहे म्हणजे इथलाच आहे का? ओके, गावठी आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आंब्याचा साईज पण मोठा आहे आणि डायरेक्टली एंट्रन्सच्या तुम्हाला समोरच पाहायला मिळेल. तर नक्की व्हिजिट करा या ताईंना. आणि इथं दर शनिवारी इकडेच असता ना तुम्ही? इथंच बसता ना? ओके ओके, थँक्यू ताई. वेलकम. नारळ वगैरे पाहायला मिळतील, प्लस झाडू वगैरे पाहायला मिळेल आणि चिंच पण आहे. तर नारळाचा भाव जाणूया. दादा नारळाचा भाव कसा असणार आहे? 20 आहे, 25 आहे, 30 आहे. हा 20 आहे, 25 आहे आणि 30 आहे. आणि चिंच कशी असणार आहे? 70 रुपये अर्धा किलो. 70 रुपये अर्धा किलो. चिंच पॅकेट पाहू शकता तुम्ही, 70 रुपये अर्धा किलो आहे. हा बघा चिंचेचं पॅकेट. आणि झाडू कसा असणार आहे? 50 रुपयाला झाडू तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इकडे अजून खजूर वगैरे आहे. खजूरचा भाव जाणून घेऊया. खजूर 50ला अर्धा किलो आहे. ओके. 100 आहे. ओके, 1 किलोला 100 आहे. ओके, आणि बदाम वगैरे कसं असणार आहे? बदाम 80 रुपये किलो. हा ओके. काळा खजूर 140 रुपये किलो. ओके ओके. दादा तुझं नाव काय? विजय कावरे. विजय कावरे. इथलेच तुम्ही? हो, शाबाज. शाबासचे का? ओके, थँक्यू हां दादा. तर मित्रांनो इकडं तुम्हाला आता कोलमाच्या पेंडी पाहायला मिळत आहेत. बघूया वाटा कसा असणार आहे. ताई कसा आहे कोलमाचा पेंडी? 20 रुपये. ही 50 रुपये. 50 रुपयाला असणार आहे. तुम्ही पाहू शकता 50 रुपयाला वाटा असणार आहे ना 50 रुपयाला? ओके, 50 रुपयाला हा वाटा तुम्हाला अख्खा पाहायला मिळेल. याच्यात तुम्हाला 15 तरी असतील, 10 ते 15 तुम्हाला पेंडी पाहायला मिळते. पेंडीची साईज एवढीच आहे, छोटी. हा दादूस 10 रुपयात सर्व काही भेटतं इथं. तर तुम्ही पाहू शकता एक एक तुम्हाला वस्तू 10 रुपयाला, म्हणजे स्वस्तात मस्त बोलू शकतात. होलसेल आहे. हां, 1 नंबर ब्रँडेड क्वालिटी आपल्याकडे. ओके. काय काय आहे तुझ्याकडे? आमच्याकडे सुई आहे, कैची आहे, ब्रश आहे, लायटर आहे, नील कटर आहे, सगळं आमच्याकडे. सगळ्यांची कॉस्ट तेवढीच आहे 10 रुपये? नाही, सगळे वेगळी वेगळी एक वेगवेगळी आहे. कशी असणार आहे कॉस्ट? आणि 10 वाला पण आहे, 20 वाला पण आहे, 30 वाला आहे, 50 वाला आहे, 30 रुपये जोडी, 20ला 30ला जोडी पण आहे. ओके, सगळं वेगळे वेगळे आपल्याकडे वेगवेगळे असणार. हां, असं आहे तर क्वालिटी. सांगू शकतास याचा भाव कसं आहे? हा फक्त 10 रुपये. 7 सुई आणि 10 पिना आणि 1 रील. पाहू फक्त शकता 10 तुम्ही, रुपये. फक्त 10 रुपयाला आहे. आमच्याकडे किंमत जाम कमी आहे, सस्ता मला आहे. आणि किचन कसं असणार आहे? ते 50 वाला तुम्ही 40 द्या, एकच भाव आहे. ओके, 50 वाला आहे, 40ला तुम्हाला भेटेल. हां. आणि प्लस फुलफुला घंटी वगैरे 10 रुपये छोटे पोरीची. घंटी आहे 10 रुपये आहे. प्लॅस्टिकमध्ये आहे पण 10 रुपयाला आहे. एक मस्त नंबर आहे. आहे, हां, 1 नंबर क्वालिटी. क्वालिटी 1 नंबर आहे का? हां, साधा ओके वाला दादा, ठेवून तुझं नाही. नाव दादा? माझं नाव बंटी. बंटी. इथलाच तू दादा? हा, नाव कुठलं? ओके ओके, थँक्यू दादा. थँक्यू. मित्रांनो इकडं पण तुम्हाला भरपूर काय आहेत. काती वगैरे आहेत, सुऱ्या वगैरे आहेत, सर्व काही हत्यार वगैरे तुम्हाला पाहायला मिळेल. टेस्टर वगैरे सर्व काही आहे. सुरी कशी असणार आहे काका? 20 रुपयाला सुरी छोटी. 30 आहे, 50 आहे. ओके, मोठीवाली काती वगैरे कसं असणार आहे ते? 150 रुपये, 200. आणि मोठा सुरा हा? मोठा चुरा 150 रुपये. 50 150 रुपये. हा 150 रुपयाला. लोखंडी आहे का? पोलादी चायना. पोलादी चायना आहे, पाहू शकता तुम्ही. हा बघा 150 रुपयाला आहे. मस्त आहे, टेन्शन नाही. आणि काती कशी असणार आहे? 150 रुपये पान असते. मी बघा तुम्ही पाहू शकता 150 रुपयाला काती आहे. आणि हा मोठा सुरा कसा असणार आहे? हा वाला तुम्ही पाहू शकता कसला मोठा सुरा आहे आणि फक्त 150 रुपयाला आहे. हा बघा लाकडी आहे आणि मस्त आहे 150 रुपयामध्ये. हा चॉपर आहे ना? हा तुम्हाला चॉपर आहे, पाहू शकता. स्टीलचं आहे का लोखंडी? स्टील आहे, पाहू शकता. स्टील आहे, तुम्हाला 200 रुपयाला भेटणार आहे. अजून भरपूर काही यांच्याकडे व्हरायटी आहेत, म्हणजे हातोडा वगैरे आहे, भरपूर काय आहे. तर प्रत्येकाची कॉस्ट तुम्हाला डिफरंट भेटेल. आणि किचन कसं असणार आहे? किचन 30 रुपये, 20 रुपये, 10 रुपये. किचन तुम्हाला 10 रुपयापासून 30 रुपयापर्यंत पाहायला मिळेल. काका तुमचं नाव काय? श्रीराज. इधर के हो? नाही, अलिबाग. ओके, अलिबाग. थँक्यू काका. मित्रांनो इकडे तुम्हाला पानं पण आहेत, खायची पानं आहेत. तर बघूया काय रेट असणार आहे. काका कसं असणार आहे खायचं पान? खायचं पान कसं असणार आहे? 20ला 25, म्हणजे 20 रुपयाला 25 पीस असणार आहे. ओके, खायची पानं तुम्ही पाहू शकता 20 रुपयाला 25 असणार आहे. हाताची एवढी साईज आहे पानाची. आणि त्याच्याच लगत तुम्हाला इकडं पकोडे, गोबी पकोडे पाहायला मिळतील. तर बघूया कसं काय असणार आहे. दादा काय रेट असणार आहे गोबी पकोड्याचा? 20 रुपये प्लेट असणार आहे. दादा तू इथलाच आहेस? ओके, दादा इथलाच आहे. आणि दर शनिवारी इकडं असतो आठवडा बाजाराला? दर शनिवारी असतो, प्रत्येक दिवसाला नाक्यावर असतो. ओके, प्रत्येक दिवसाला नाक्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. कोबीचे पकोडे आहेत आणि 20 रुपये प्लेट. तर एंट्रीच्याच इथं तुम्हाला दादा पाहायला मिळेल. दादा थँक्यू. हां मंडळी, इथून तुम्हाला डायरेक्ट लसूण आहे, कांदा वगैरे आहे, पूर्ण स्लॉट इकडं चालू होतो आहे. तर बघूया लसणाचा भाव कसा असणार आहे.
40ला पाव असणार आहे, म्हणजे 80ला अर्धा, म्हणजे 160 किलो असणार आहे. 180. ओके. आणि मोठावाला कसा असणार आहे? मोठा 160. ओके, 160-150 पर्यंत. आणि सोललेला पण तोच भाव असणार आहे ना? 160. ओके. आई तुम्ही इथल्या जात हाशिवऱ्याच्याच दर शनिवारी इथंच असता ना? ओके. तुम्हाला हे दर शनिवारी इथंच पाहायला मिळतील. सो हा स्लॉट पूर्ण तुम्हाला कांदा, बटाटा आणि लसूणचाच पाहायला मिळेल. मंडळी इकडं काका पण भेटलेत. काका काय घेतलेत? कांदे घेतलेत का? कसा किलो भेटला तुम्हाला? का गोनच घेतली डायरेक्ट मे महिन्याला? आगोटीचा डायरेक्ट. कसा डायरेक्ट गोन कशी पडली तुम्हाला? 1100. 1100ला गोन पडलेले आहे पूर्ण. तुम्ही पाहू शकता. किती किलो आहेत? 60 किलो आहे का? 60 किलो तुम्हाला 1100ला गोन. तुम्ही इथला दुकान आहे का तुमचा? ओके, यांच्याकडूनच घेतली. सो 1100ला पूर्ण गोन तुम्हाला 60 किलोची भेटली. बघा तुम्ही, तुमचं नाव काय? सॉरी, संतोष मोकल. ओके 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 ओके. थँक्यू काका. ओके. मित्रांनो, कांदा बघू शकता तुम्ही किती मोठा आहे आणि 100ला 5 किलो कांदा आहे. आणि बटाटा कसा असणार आहे? 100ला 4 किलो. तर बटाटा पण तुम्हाला 100ला 4 किलो असणार आहे. तर इकडं पण तुम्हाला कांदा बटाटा आहे. पूर्ण मार्केटच कांदा बटाटा आहे. आणि या साईडला पण तुम्ही पाहू शकता कांदा बटाटा आहे. तर कांदा तुम्हाला 100ला 5 किलो आहे आणि बटाटा तुम्हाला 4 किलो आहे 100ला. सो पूर्ण स्लॉट तसाच आहे. कांदा बटाटा सगळीकडे तुम्हाला सेम भेटेल. फक्त चेक करून घ्या कांदा मोठा वगैरे आहे, कारण या साईडला तुम्हाला मोठा कांदा पाहायला मिळतो आहे. काही ठिकाणी तुम्हाला छोटा कांदा पाहायला मिळतो. इकडं तुम्ही पाहू शकता लसूण आहे. मोठा लसूण आहे. निवडून घ्या. 130 लावला बघा. 140 वाला 130. 130ला लसूण आहे. 130 किलो असणार आहे. आणि सोललेला कसा असणार आहे? सोललेला 120 रुपये. बॉम्ब माल एक नंबर. सोललेला 120 असणार आहे. आणि हा बघा कांदा बघू शकता तुम्ही लसणाचा मोठा आहे. आणि दादा तू इथलाच आहे? नाही, मी वडखल का? ओके. दर शनिवारी इकडं असतं. ओके. आणि मग पोयनाड वगैरे जाता का? सोमवारी. ओके दादा, थँक्यू. हा मंडळी, इकडं पण तुम्हाला कांदा वगैरे पाहायला मिळेल आणि बटाटा पण आहे. कांदा कसा आहे आई? 5 किलो. आणि बटाटा कसा आहे? 4 किलो 100ला. 4 किलो 100ला. नेहमीचाच रेट आहे. पोयनाडला पण हाच रेट असणार आहे आणि इकडं पण हाच रेट असणार आहे. सो या आई तुम्हाला तिकडं पोयनाडला पण सोमवारी पाहायला मिळतील आणि शनिवारी इकडं पाहायला मिळतील. ओके आई, थँक्यू. हा मंडळी, इकडं पुन्हा लसूण वगैरे आहे आणि या ताई बसल्यात. लसूण आणि खोबरा पण आहे. खोबरा तुम्हाला मोठा पाहायला मिळेल, पाहू शकता तुम्ही. आणि इकडं खोबरा तुम्हाला पाहायला मिळेल, मोठा एकदम खोबरा आहे. हे बघा, वाटी पण मोठी आहे खोबऱ्याची. आणि ह्या ताई बसल्यात. ताई, काय नाव तुमचं? सुवर्णा. तिथले तुम्ही? वडखल. आणि सोमवारी पुन्हा हाच बाजार तुम्हाला पोयनाडला पाहायला मिळेल सेम वे. आणि इकडं तुम्हाला लसूण वगैरे आहेत. ह्या ताई पण तुम्हाला पाहायला मिळतील. तर लसणाचा कसा भाव असणार आहे बघूया इकडं. ताई, कसा असेल लसूण? 120 आहे, 150 आणि 130 रुपये किलो आहे. ओके. 110 आहे, 120 किलो. हा वाला 150 किलो असणार आहे, 130 असणार आहे. आणि खोबरा कसा असणार आहे ताई? खोबरा 250 आणि 300. राजापुरी 300 रुपये. ओके. राजापुरी खोबरा तुम्हाला 300 रुपये आणि नॉर्मलवाला आहे तो 250. आणि तो मोठावाला डिफरंट आहे का? हा फरक आहे. हा राजापुरी तो काप आहे. ओके. तो वाला तुम्हाला पाहू शकता, मोठा आहे एकदम राजापुरी. तो तुम्हाला 300 रुपये किलो आहे आणि हा 250पर्यंत भेटून जाईल. तर आज लसूण आणि खोबराच फक्त आहे ताईंकडे. आणि इथून पुढं जाऊया, अजून भरपूर दुकानं आहेत तुम्हाला पाहायला मिळतील. इकडं कडधान्य वगैरे आहे, प्लस डायरेक्ट टेम्पोच्या टेम्पो टाकलेले आहेत कांदा, बटाटा, लसूणचे. तर मंडळी, हे काका असणार आहेत. तर रेट काय असणार आहे जाणून घेऊया. काका, काय तुमचं नाव? नरेश पाटील. नरेश पाटील. तुम्ही इथले? पेजारीचे आहेत काका. तर काय रेट असणार आहे डालीचा वगैरे कसा असणार आहे? आता मूग डाळ आम्ही 1 किलो घेतली तर 110 रुपये देतो. मूग डाळ 110 किलो आहे. ओके. तूर डाळ 130 रुपये. तूर डाळ 130. अजून मसूर डाळ कशी आहे? मसूर डाळ 100 रुपये किलो. ओके. आणि चणा कसा आहे? चणा 100 रुपये किलो आहे. दोन्ही चणे, हिरवा आणि नॉर्मल? हिरवा 140 आहे, नॉर्मल आहे तो 100 रुपये. ओके. आणि मूग कसा असेल? मूगमध्ये दोन आहेत ना? दोन आहेत. 140 वाला आहे, 160 वाला आहे. ओके. गावठी मूग 160 आहे का? गावठी मूग 140 रुपये. 140. आणि नॉर्मलवाला मूग 160 रुपये. आणि हा बासमती आहे का? कसा असणार आहे बासमती? हा बघा, पाहू शकता तुम्ही, बासमती आहे राईस. 100 रुपये किलो असणार आहे. आणि खोबरा कसा असणार आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो. खोबरा तुम्ही पाहू शकता, मोठा आहे. 250 रुपये किलो असणार आहे. हा बघा साईज. हां, ते तर आहे. डाळ आहे, वाल डाळ आहे, पावटा आहे. पावटा 100 रुपये किलो. पावटा 100 रुपये. वाल कसा असणार आहे? वाल 180 रुपये आहे, 200 वाला आहे. ओके. आणि दुसरा 160 वाला पण वाल आहे. ओके. तुम्हाला डिफरंट वालमध्ये पण व्हरायटी पाहायला मिळेल. आणि साबुदाणा आणि पोहा इकडं पाहायला मिळते. तो कसा असणार आहे साबुदाणा? 100
100 रुपये किलो आहे. 100 रुपये किलो. आणि पोहा कसा असणार आहे? पोहा 60 रुपये किलो आहे. पोहा 60 रुपये किलो आणि 100 रुपये किलो साबुदाणा असणार आहे. सो इथंच नेहमी शनिवारी इकडंच असतो तुमचा? ओके दादा, ओके, थँक्यू काका. मंडळी इकडं गरम मसाला वगैरे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल आणि होममेड इकडं तुम्हाला नल्या वगैरे आहेत, प्लस साबुदाण्याच्या पण वड्या आहेत. हा बघा, पाहू शकता साबुदाण्याची वडी. ही कशी असणार आहे साबुदाण्याची वडी? हां, 10 रुपयाला तुम्हाला आहेत. 8 ते 10 पीस येणार आहेत एका याच्यामध्ये. आणि ह्याचा कसं असणार आहे रे नल्यांचा वगैरे? नल्या पण तुम्हाला 10 रुपयाला पाहायला मिळतील. पाहू शकता पास्ता टाईपमध्ये पण नली आहेत. पास्तामध्ये 2 टाईपमध्ये तुम्हाला पाहायला मिळते पास्ता टाईप. हे बघा, पाहू शकता, हा एक आहे आणि हा एक आहे. कोणतं पण घ्या, 10 रुपयाला आहे. शेवई कशी असणार आहे? 15 रुपये. शेवई पाहू शकता तुम्ही, 15 रुपये असणार इगलवाले. आणि प्लस इकडं तुम्हाला गरम मसाला वगैरे पण, राई वगैरे, जिरा सर्व काही आहे. प्लस फूल वगैरे, बदाम पण आहेत. हे कसे असणार आहे? सर्व तुम्हाला पॅकेटं भरलेले आहेत. हे बघा, पाहू शकता तुम्ही, काली मिरी वगैरे सर्व काही आहे. हे काली मिरी आहे. प्लस गरम मसाला जेवढा पण साहित्य आहे तो सर्व इकडं आहे. जायफल पण आहे. जायफल कसं असणार आहे? 10 रुपये. ओके, सर्व काही तुम्हाला 10 रुपयाच्या पुढे ऑलमोस्ट इथं. आई तुम्ही कुठल्या इथल्याच आहात का? पेंचा का? ओके. आई तुमचं नाव? ओके, तर आई पेंचा आहेत. सर्व काही तुम्हाला 10 ते 20 रुपयामध्ये भेटून जाईल. एक एक छोटी छोटी पॉकेटं भरलेली आहे. सो नक्की व्हिजिट करा. एकदम कोपऱ्यात आहे. तिकडून एंट्री केल्यावर राईट साईडला याल. इकडं कांदा लसूण वगैरे पाहायला मिळेल. इथंच तुम्हाला स्टोर हा पाहायला मिळेल. सो मंडळी इकडं तुम्हाला एक कडधान्याचा दिसला, तसाच इकडच्या बाजूला आलात तर तुम्हाला 2-3 कडधान्याची दुकानं पाहायला मिळेल. त्याच्यातला 1-2 कडधान्य आपण ट्राय करण्याचा प्रयत्न करूया. तर तुम्ही पाहू शकता इकडं डाळी वगैरे सर्व काही आहे. आणि हे काका आहेत. काका तुमचं नाव? दादा लवचरकर. ओके, तुम्ही इथलेच का? कोयनाट. ओके, कोयनाटचे आहेत काका. आणि इकडं पूर्ण कडधान्य ठेवलेले आहेत. तर कडधान्याचा भाव जाणून घ्यावा. कसा भाव असणार आहे डाळीचा वगैरे? डाळीचा भाव 120 रुपये किलो. ओके. आणि ही पावटा वगैरे मूग कशी असणार आहे? पावटा 100 रुपये किलो. पावटा 100 रुपये. पावट्यामध्ये व्हरायटी आहे का एकच आहे? व्हरायटी आहे. हा गावठी आहे. हा तो बाहेर हा वाला गावठी आहे का? हा गावठी आहे. हा गावठी आहे. वाल पाहू शकता. हा कसा आहे तुम्हाला? तो 120 आहे, 100 रुपयाला करा. आणि हा बाहेरचा आहे. ओके, हा बाहेरचा आहे. तुम्ही पाहू शकता एकदम वाईट आहे. हा कसा असणार आहे किलो? हा ह्याला भाव कमी आहे. हा 80 रुपये किलो आहे. 80 रुपये किलो आहे. तर तुम्ही पाहू शकता. अजून यांच्याकडे भरपूर काय आहे. मूग आहे. मूग कसा असणार आहे? मूग बारीक 120 आणि मोठा 120 आहे. आणि मोठा? तर तुम्ही पाहू शकता व्हरायटी आहे मूगमध्ये. हा 140 आहे, मोठा आहे. आणि हा छोटावाला मूग आहे, हा 120 असणार आहे. आणि इकडं गावठी मूग आहे ना? गावठी मटकी आहे का? सॉरी, गावठी मटकी आहे. गावठी मटकी कशी असणार आहे? ती 160 आणि ती 120. ही 160 आहे आणि ही 120 भेटणार आहे तुम्हाला. आणि हरभरा आहे. हरभरा कसा असणार आहे? काबूल. हा बघा, काबोली आहे. तुम्ही पाहू शकता. हा कसा असणार आहे काबोली? 140 असणार आहे. आणि खोबरा कसा असणार आहे? खोबरा 250. खोबरा सर्वात महाग भेटणार आहे. 250 किलो आहे. आणि खोबरा पाहू शकता बऱ्यापैकी मोठा आहे. सो दादांना नक्की व्हिजिट करा. इकडे तुम्हाला 2-3 कडधान्याची दुकानं पाहायला मिळतील. दादा थँक्यू. हा, कुठला आहे तुमचा? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता बहुतेक इथले कडधान्य आहेत. कडधान्यामधून सर्व काही भेटते. इथं अजून तुम्हाला शेंगदाणे वगैरे पाहायला मिळतील, खोबरा वगैरे सर्व काही पाहायला मिळेल. हे पूर्ण 3-4 दुकानं आहेत. तुम्हाला कडधान्यच पाहायला मिळते. मंडळी हा पूर्ण स्टॉल 1 का 2 स्टॉल आहेत. डायरेक्टली तुम्हाला चप्पलचं दुकान पाहायला मिळेल. बघूया, जाणूया काय रेट असणार आहे. इकडे चप्पल्स तुम्हाला पावसाळी वगैरे फ्लिपफ्लॉप वगैरे पाहिजे असेल तर सर्व काही भेटेल. प्लस सँडल वगैरे आहेत. आणि हे बघा, हे दादा आहेत. क्रॉक्स कसे असणार आहे? 250-200 येईल तुम्हाला. 250ला आहेत. 200ला भेटेल आपल्याला क्रॉक्स. 180-150 येईल तुम्हाला. हा 180 क्रॉक्स 150ला भेटेल तुम्हाला. अजून कोणते आहेत? 140 आहे, 120 येईल चप्पल. ही पाहू शकता चप्पल तुम्हाला 140 आहे, 120 पर्यंत येऊन जाईल. अजून सँडल वगैरे आहे का दादा? सँडल तुम्हाला पॅरागॉन. ओके, सँडल तुम्हाला पॅरागॉनमध्ये पाहायला मिळेल. हिचा काही रेट असणार आहे? 640 आहे, 450 येईल तुम्हाला. 640 आहे तुम्हाला 450ला. पॅरागॉनची बघा 750 आहे, 450पर्यंत तुम्हाला भेटून जाईल. मस्त रेट आहे, कन्व्हिनियंट आहे, स्टोअरपेक्षा कमी आहे. आणि पाहू शकता भरपूर काय व्हरायटीमध्ये मल्टिपल आहे. आणि नॉर्मल चप्पल्स वगैरे लेडीजमध्ये 120 आहे, 100ला देतील. ओके, 120 पासून स्टार्ट आहे ते 100पर्यंत देतील. नॉर्मल आपण बघूया कोणते कोणते असणार आहे. इकडे चप्पल्स वगैरे आहेत. हे बघा, ही चप्पल आहे. कशी असणार आहे? 120 असणार आहे. चप्पल पाहू शकता पूर्ण 120 आहे, 100ला भेटेल. कॅट्रिवा म्हणून आहे ब्रँड.
मंडळी पाहू शकता लेडीज सँडल पण आहेत. ह्या बघा 2-3 टाईपमध्ये आहेत. 250 रुपयाला भेटणार आहे तुम्हाला सँडल. आणि इकडं पण हां 200 रुपये. हे बघा ही पाहू शकता तुम्ही. ही सँडल आहे 200 रुपयाला तुम्हाला. क्रॉक्स 150 येतील तुम्हाला. आणि हे क्रॉक्स आहेत लेडीज क्रॉक्स आहेत पाहू शकता. हे 150 रुपयाला भेटेल ना. हां 150 रुपये असणार आहे. ओके त्याच्यात पुन्हा तुम्हाला कलर व्हरायटी पण आहेत. हे बघा पाहू शकता मल्टिपल कलर आहेत याच्यात पण तुम्हाला. हे बघा भरपूर कलर आहेत. ब्ल्यू आहे, ग्रीन वगैरे, पिस्ता वगैरे कलर आहे. प्लस इथं लाईट ब्ल्यू आहे आणि हे नॉर्मल ब्राऊन आहे. सो हे 150ला असणार आहे पूर्ण. लेडीज आहेत, लेडीज क्रॉक्स आहेत आणि तिकडं जेंट्सवाले आहेत. मी तुम्हाला जेंट्स पण दाखवतो एकदा. इकडं तुम्ही जेंट्स क्रॉक्स पाहू शकता मल्टिपल टाईप्समध्ये आहेत. हे बघा 200-200मध्ये आहेत. याच्यामध्ये तुम्हाला कलर क्वालिटी भेटेल ना, इन द सेन्स रेड ब्ल्यूमध्ये भेटेल. प्लस अजून एक व्हरायटी आहे त्यांच्याकडे. 2-3 व्हरायटी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि लेटेस्ट वाटतो थोडा ट्रेंड. मंडळी हा दुसरा शॉप आहे ज्याच्यात तुम्हाला चप्पल्स वगैरे फ्लिपफ्लॉप वगैरे पाहायला मिळतील. फ्लिपफ्लॉपमध्ये पण तुम्हाला हे बघा व्हरायटी आहे. तिकडं पण मी व्हरायटी दाखवलेली आणि इकडं पण व्हरायटी. इकडं नॉर्मल सँडल चप्पल वगैरे आहेत. दादा चप्पल कसे दिले ताई? कुठली पण ही वाली 100ला असेल. आणि त्यावाल्या 200. त्यावाल्या तुम्हाला डेकोरेशन टाईप दिसतात बघा. त्या तुम्हाला 200पर्यंत भेटतील. त्याच्यात पण व्हरायटी आहे, मल्टिपल टाईप्स आहेत. ब्ल्यू वगैरे आहेत, पिंक पण आहे, प्लस तो एक लाईट ब्ल्यू आहे. आणि तिकडे बॅक साईडला तुम्हाला ग्रीनमध्ये भेटेल. आणि ही फ्लिपफ्लॉप कशी असते ना 150 रुपये. ह्या तुम्हाला नॉर्मल आहेत त्या 150 रुपयाला असणार आहे. इकडच्या 100 रुपये आहेत. आणि प्लस बॅक साईडच्या ज्या चप्पल्स आहेत त्या 200 रुपये. आणि सँडल कशी असणार आहे 200 रुपये. सँडल पण तुम्हाला सर्व सँडल आहेत, मल्टिपल कलर तिकडे पाहायला मिळतात. त्या 200 रुपयाला भेटणार आहे. तर दादा तुम्ही इथलेच आहात का? हां पेजारीचे दादा आहेत. नाव काय दादा तुमचं? रामेश्वर. ओके दादा थँक्यू. हां मंडळी इकडं आलो आहे तर तुम्हाला बँगल्स वगैरे सर्व काही हार वगैरे पाहायला मिळतील. कसा काय रेट असणार आहे बघूया. हा दादा बसला आहे तर दादांकडून रेट जाणूया. दादा बँगल्स कशा असणार आहेत? कुठल्या पण 200ला असणार आहे ती व्हरायटी असेल. इकडे तुम्ही पाहू शकता बँगल्समध्ये व्हरायटी आहे, डिफरंट व्हरायटी आहे. आणि 200 रुपयाला बँगल्स आहेत. 200मध्ये 4 आहेत का? 4 पण आहेत, 2 पण आहेत. ओके काही याच्यात तुम्हाला 4 पाहायला मिळतील. स्क्रूवाल्या तुम्हाला 2 भेटतील. ह्या बघा 200 रुपयाला आहेत. डिझाईन पाहू शकता याच्यात मल्टिपल डिझाईन तुम्हाला पाहायला मिळतील. ही एक दुसरी डिझाईन आहे. आणि अजून एक आहे मोराची, ती पण डिझाईन दाखवतो. ही बघा मोर टाईपमध्ये डिझाईन आहे. आणि इकडं तुम्हाला 4 आहेत बँगल्स. 4 बँगल्स पण नॉर्मल डिझाईनवाल्या पण भेटतील, नॉर्मल पण भेटतील तुम्हाला. आणि गंठण वगैरे कसे असणार आहेत ते? 300 रुपये 400 रुपये 300 रुपये 400 रुपये जसं असेल तसं वाढेल ना. ओके तर पाहू शकता तुम्ही. आणि इकडं हार आहेत, हार प्लस हे पण आहे इयर्स आहे. इयरला घालायचे पण आहेत. म्हणजे एक कंबाईन डायरेक्ट आहे. हा कसा असणार आहे दादा? 250 रुपये. हा तुम्हाला 250 रुपयाला पाहायला मिळेल. इथं व्हरायटी भरपूर आहेत, डिफरंट टाईप्समध्ये पाहायला मिळतील. आणि त्या साईडला पण मोठे गंठण आहेत. हे बघा इकडं पण मोठे गंठण आहेत तुम्ही पाहू शकता. हे दादा कसे असणार आहे? ते 350-400 कमी पण होतील. ओके हे तुम्हाला 350-400पर्यंत पाहायला मिळतील. बघा हार मोठे आहेत. याच्यात 2 हार आहेत, याच्यात पण 2 आहेत. प्लस झुमके पण आहेत छोटे पाहू शकता तुम्ही. आणि इकडं थोडे छोटेवाले आहेत. तर हे कसे असणार आहेत दादा? हे तुम्हाला 250 रुपयाला पाहायला मिळेल. इकडं तुम्हाला बघा सरस्वती माता वगैरे पाहायला मिळते. सो मल्टिपल टाईप्समध्ये तुम्हाला मिळते. आणि हे कसे असणार आहे दादा खालचे? म्हणजे ही तुम्हाला लाईन पूर्ण 200ला पाहायला मिळेल. ही पण 200ला आणि ही 350-400पर्यंत. आणि इकडं छोटे आहेत. छोटे मेंढण कसे असणार आहेत हे वाले? 100-150. हे तुम्हाला 100-150मध्ये मिळून जाईल. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि इकडं मोठे पण आहेत. व्हरायटी भरपूर तुम्हाला पाहायला मिळतील. इकडं ह्या बघा ह्या डिफरंट व्हरायटी आहेत. इकडं पण हे कसे दादा असणार आहे? 300-350च्या रेंजमधले तुम्ही पाहू शकता. इकडं आहेत 300 ते 350मध्ये डिफरंट व्हरायटी आहेत. ह्या बघा पाहू शकता तुम्ही. आणि इकडं तुम्हाला बँगल्समध्ये पण व्हरायटी आहेत. ज्या 200वाल्या बोललेलो त्याच्या पण मल्टिपल व्हरायटी आहे. दादा तुझं नाव? सुरेश. तुम्ही इथलेच का? अलिबागचे. ओके अलिबागमध्ये कुठे? अलिबाग बाजारपेठ. ओके अलिबागचे आहेत दादा. नेहमी दर शनिवारी इथंच बसता ना? ओके तुम्हाला एंट्रन्सलाच राईट साईडला हा दुकान पाहायला मिळेल जिथं तुम्हाला हार्स किंवा बँगल्स वगैरे घेऊ शकता. दादा थँक्यू. हा मंडळी डायरेक्ट आलो आहे मार्केटमध्ये. तर इथं तुम्हाला हरी वगैरे बटर वगैरे सर्व काही टोस्ट वगैरे प्लस नॉर्मल छोटे बिस्किट पण पाहायला मिळतील. हे बघा पाहू शकता तुम्ही. हे स्टारवाले बिस्किट आहे. बिस्किटमध्ये पण व्हरायटी पाहायला मिळेल. आणि इकडे तुम्हाला हे बघा याच्यावाले आहेत
गोड ते स्वीट ठेवलेले असतात त्यावाले, साखरेचा असतो हा स्वीट आणि प्लस नॉर्मल हार्ट्सवाले पण आहेत, काजूवाले पण आहे. भरपूर व्हरायटी इकडे तुम्हाला पाहायला मिळते. दादा कसा दिला आहे? बटर कसा असणार आहे? दादा 40 का पाव 80 आधा किलो. 40ला पाव असणार आहे म्हणजे 160 तुम्हाला किलो 160 किलो. 40 का पाव 70 आधा. टोस्ट कसा असणार आहे? 40 पाव 70 आधा, 50 पाव 90, 50 पाव 100 का आधा, ओके 50 पाव 100 का आधा, ओके 50 पाव ओके 50 पाव. ये बिस्किट भी 50 पाव है. सेम ही दादा. ओके. और ये खारी का कैसे रहेगा? 40 पाव 80 आधा दादा. 40 पाव 80. ओके. और वो छोटा वाला बिस्किट वो भी 40 का पाव है. 40 का पाव ही ये है. भी दादा. ओके ओके. आपका नाम? आशीष त्रिपाठी. आप इधर के हो? नहीं, यूपी से. यूपी से. बट इधर मतलब हर सॅटर्डे रहता है आपका? ओके. तर तुम्हाला इकडं प्रत्येक शनिवारी इकडं तुम्हाला पाहायला मिळतील. जसं तुम्ही वर येता तिथंच राईट साईडला तुम्हाला हा स्टोअर पाहायला मिळेल आणि त्याच्याच साईडला भरपूर काही अशी मल्टिपल दुकानं आहेत. आपण इकडचा राईटचा ऑलरेडी कवर केला आहे जिथं तुम्हाला कडधान्य आणि प्लस कांदा लसूण वगैरे पाहायला मिळेल आणि या साईडला पूर्ण लेडीजचं सामान भेटेल. इन द सेन्स जे क्लोथ्स वगैरे असतील ते क्लोथ्सचा पण इकडं राईट साईडला आहे आणि लेफ्ट साईडला पूर्ण तुम्हाला भाजी पाहायला मिळेल. तर भाजी पण पाहूया कोणत्या कोणत्या टाईपची भाजी इकडं पाहायला मिळेल. कसा काही रेट असणार आहे जरा सांगाल? रेट कसा असणार आहे मटरचा वगैरे? मटर 120 रुपये आहे. ओके. फरस भी कशी आहे? फरस भी 120 रुपये आहे. ओके. एवढा आहे 140. ओके. शिमला मिरची 80. ओके. वांगा 60. करेला 60. ओके. मिरची कशी असणार आहे? मिरची 80 रुपये. अद्रक 100 रुपीज. आणि कोथिंबीर जोडी? कोथिंबीर 30 रुपये 20 रुपये आहे. 20 रुपये 20 रुपये. गावठी आहे का कोथिंबीर? गावठी. रस्त्यात मला बघितलं असेल इकडे तिकडे. हे बघा पाहू शकता पूर्ण गावठी आहे आणि प्लस फ्लावर कसा आहे? 80 रुपये किलो. फ्लावर 80. रताली वगैरे कशी आहेत? रताली आवला 70 रुपये आणि हलवा आलवा 80 रुपये. आणि शेंगा कशा आहेत? 20च्या देऊ ना. शेंगा कशा आहेत? 80 रुपये. पाहू शकता तुम्ही मवाची शेंगा आहे मस्त अशी आहे. 80 रुपये पाव आहे आणि प्लस इकडं टोमॅटो आहे. टोमॅटो कसा आहे? हां टोमॅटो कसा असणार आहे? 40 रुपये. आणि कारला? आणि सर्वात महागडी वस्तू इकडं काही बोलतात लिंबू असणार आहे. लिंबू कसा असणार आहे? 10 रुपयाला एक. म्हणजे लिंबू सरबत पिऊच नका आता समरमध्ये. पाहू शकता म्हणजे डिहायड्रेट होऊ नका, पाणी हे करा. आणि कोला फल आहे तर पाहू शकता कोला फल. हां माहिती आहे. हां जाऊ दे आता इथं बोलत नाही. तर कोला फल कसा दिला जातो? 50 रुपये किलो. म्हणजे 1 किलोवर जाईल की? ओके. 50 रुपये किलोला कोला फल आहे. नवीन पाहायला मिळालं. आणि भोपळा कसा असणार आहे? भोपळा आणि मका? भोपळा 40 रुपये. आणि मका कसा असणार आहे? ओके. तर आपण सर्व भाजीचा मार्केट पूर्ण भाव पाहिलेला आहे. तर ताईंचं नाव बघूया. ताई नाव काय तुमचं? ओके. तुम्ही कुठल्या? हाशुरे खुद्द इथलेच. हाशुरे स्टँडला माझं भाजीचं दुकान आहे. ओके. दुकानाचं नाव काय असेल? संदीप भाजी. ओके. आणि नेहमी चालूच असणार आहे? हो. ओके. नेहमी चालू असणार आहे. आणि इकडं तुम्हाला शनिवारी इकडं पाहायला मिळतील ताई आणि दादा पण इकडे आहे. दादा तुझं नाव? संदीप मोकाल. संदीप मोकल. ओके. दादा काय बाकी काय बोलता बाजाराबद्दल? बाकी बाजारात सर्व ठीक आहे. ओके. आनंद आहे. आनंद आहे. ओके. थँक्यू दादा. नाराज व्हायचं नाही. लोक मंडळी अजून एक भाजीचं दुकान दिसतोय. इकडे एक भाजीचं दुकान आहे संदीप मोकल दादांचं होतं आणि इकडे एक भाजीचं अजून दुकान आहे. तर मार्केटचा भाव जाणूया काय भाजीचा मार्केटचा भाव असणार आहे. सो हे दादा आहेत. दादा आपलं नाव? ओके. तुम्ही इथलेच का? पेनमध्ये कुठं? हां देवगाव का? ओके. तर भाजीचा भाव कसा असणार आहे? मटर वगैरे कशी असणार आहे? 120 रुपये किलो. मटर 120 असणार आहे. फ्लावर 100 रुपये. कोबी कशी असणार आहे? 20 रुपये किलो. कोबी 20 रुपये किलो. आणि शिमला मिर्च कशी असणार आहे? 60 रुपये किलो. ओके. आणि शेंगा कशी असणार आहे? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. टोमॅटो? टोमॅटो 40. टोमॅटो 40. वांगी झाली. गवार कशी असणार आहे? 20 पाव 30 ला. आणि शिराली? शिराली 20 पाव. मिरची एकच आहे ना तिखटवाली? तिखटवाली आहे साधी पण आहे. कसा असणार भाव? 20 पाव 80 रुपये किलो. 20 पाव. ओके. ओके दादा थँक्यू. आणि कोथिंबीर कशी असणार आहे? 20 रुपये. ओके. गावठी आहे की कशी आहे ती? नॉर्मल चायना टाईप आहे. ओके. ओके दादा थँक्यू. थँक्यू. मंडळी हा पूर्ण भाजी एरिया आहे. जसं तुम्ही वर येता आणि राईट नाही स्ट्रेट वर येता तेव्हा तुम्हाला पूर्ण ही भाजीची दुकान आहे. इकडं 4-5 भाजीचं दुकान आहे आणि त्या साईडला तुम्हाला 2 दुकानं पाहायला मिळेल. तर इथून पूर्ण तुम्हाला भाजी मार्केटच स्टार्ट होतो. त्याच्यात तुम्हाला 6-7 दुकानं पाहायला मिळतील. तर इकडं पण दुकान आहे. चला जाणून घ्यावे इकडचा भाव कसा असणार आहे. प्रत्येकाचा भाव डिफरंट असणार आहे बिकॉज ट्रान्सपोर्टेशन वगैरे होतो त्याच्यामुळे भाव डिफरन्स असणार आहे. ते नाव काय तुमचं? सॉरी
ओके, तुम्ही इथलेच का? आशिवऱ्याच्या. ओके, काय भाव, कसा भाव असणार आहे? मिरच्या वगैरे, कोथिंबीर कशी असणार आहे? मिरची 20 पाव. त्याच्यामध्ये 2 व्हरायटी आहेत ना, एक तिखट आणि एक नॉर्मल. मग दोन्ही पण सेमच आहे का 20 पाव? ओके. आणि घेवडा आणि मटर कशी असणार आहे? 60ची अर्धा. आणि शेंगा कशा असणार आहे? 40ला अर्धा. भुशिंगा कशा असणार आहे? 80 रुपये किलो. 80 रुपये किलो भुशिंगा असणार आहे. इकडे टोमॅटो आहे, टोमॅटो, बीट आणि काकडी. आणि टोमॅटो ताई कशी असणार आहे? 50 रुपये किलो. 50 रुपये किलो टोमॅटो तुम्ही पाहू शकता, 50 रुपये किलो असणार आहे. आणि काकडी आणि बीटचा कसा भाव असणार आहे ताई? दोन्ही पण तुम्हाला काकडी आणि बीट 40 रुपये. बीट पाहू शकता तुम्ही, छोटा आहे पण मस्त आहे, मीडियम टाईपमध्ये आहे. आणि प्लस इकडं काकडी पण फ्रेश काकडी आहे, 40 रुपये किलो असणार आहे. सो ह्या ताई बसल्यात. प्लस इकडं आंबा आहे, तोतापुरी आंबा आहे, मोठाच आंबा आहे. आंब्याची साईज तुम्ही पाहू शकता. हा बघा आंबा कसा आहे ताई? 60 रुपये किलो. हा बघा तुम्ही पाहू शकता, 60 रुपये किलो. मॅक्झिमम 2 बसतील किंवा 3 बसतील, छोटा एक घेतला तर. ताई थँक्यू. हा, तर दुसरा मार्केट आहे. तर हे दादा बसलेत. तर दादा तुमचं नाव काय आहे? अमित ठाकूर. तुम्ही कुठले आहे दादा? कुठले? पेनमध्ये कुठं? शिर्की. पेन शिर्कीचे आहेत दादा. सो दादा कसा भाव असणार आहे? फ्लावर वगैरे कसं असणार आहे? फ्लावर 80 रुपये. टोमॅटो कसं असणार आहे? हां, 50 रुपये टोमॅटो असणार आहे. आणि शेंग कशी असणार आहे? शेंग 20 रुपये असणार आहे. 20 रुपये किलो पाव. 20 रुपये पाव म्हणजे 80 रुपये किलो असणार आहे. आणि मटर कशी असणार आहे? मटर 40 रुपये किलो. 40 रुपये पाव म्हणजे 160 रुपये किलो आहे मटर. प्लस इकडं टोमॅटो आहे. टोमॅटो कसा असणार आहे? 50 रुपये. सो इकडं टोमॅटो आहे, प्लस भेंडी वगैरे आहे. भेंडीचा भाव कसा असणार आहे दादा? भेंडी 20 पाव 30ला. 20 पाव 30ला अर्धा असणार आहे. ओके दादा, थँक्यू. हां, जास्त मंडळी 2-3 ऑलरेडी घेतलेले आहेत. अजून एक 4था किंवा 5वा दुकान असेल, माहिती नाही, पण ह्या दुकानाची पण माहिती घेऊया. हे दादा बसलेत आणि इकडं लिंबू वगैरे भरपूर काही सामान पाहायला मिळतो आहे भाजीचा. सो दादा तुझं नाव? ओके, तुम्ही इथलेच का? खुद्द इथलेच आशिवऱ्याचेच? ओके, जवळच आहे. ओके, तर काय भाव असणार आहे भाजीचा वगैरे? सांग डायरेक्ट. गवार कशी असणार आहे? 20 रुपये पाव किलो, 1 किलो कमी. ओके. आणि ही मटर कशी असणार आहे? शेंगा? शेंगा 100 रुपये. फ्लावर कसा असणार आहे? 100 रुपये. ओके. मेन ते जास्त महागडे आहेत, त्याच्यामुळे त्याचा भाव सांग. लिंबू कमी झाले, भाव कमी झाला. कसा असणार आहे लिंबू? 20ला 5 आहे. 20ला 5 आहे. ओके. आणि तिकडं मिरच्या वगैरे आहेत. मिरच्या कशा असणार आहे? 20 पाव. दोन्ही पण आहे, एक मीडियम असेल आणि एक तिखट पण असेल ना, दोन्ही. कांदा पत्ता एक आणि मिंट भेटतोय, ते कसं आहे? कांदा आणि 20 रुपये जुडी असणार आहे ना, कांदा पत्त्याची आणि याची मिंटची पण. आणि कोथिंबीर कशी असणार आहे? सध्या महाग आहे, 40 रुपये. कोथिंबीर 40 रुपये. 40 रुपये जुडी असणार आहे. आणि गावठी असणार आहे की चायनामध्ये? हे गावरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. इकडं आहे बघा, तेच बोलतोय. हे बघा गावठीच टाईप आहे, गावरान टाईप आहे. 40 रुपये जुडी आहे आणि फ्रेश आहे, तुम्ही पाहू शकता. दादा थँक्यू. हां मंडळी, आपण वर आलेलो आहोत. शेवटचा इकडं भाजी मार्केट, म्हणजे भाजी मार्केटचे 4-5 आपण ऑक्युपाईड केले, कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता इथले 2 राहिले आहेत, ते पण ऑलमोस्ट भाव एवढा काही डिफरन्स नाही. आणि इकडं आहेत पूर्ण व्हाईट कांदे. व्हाईट कांद्याचा ऑलरेडी भाव सांगितला आहे, तरी पण इकडचा भाव कसा आहे ते जाणून घेऊया. इकडं छोटा पण कांदा आहे आणि मोठा पण कांदा आहे. काही कांदा कसा दिला आहे? हा 150, हा 200 असणार आहे. आणि हा 250वाला तुम्हाला पाहू शकता. हा मोठा कांदा आहे. आणि वांगी वगैरे घरगुती आहे का, होममेड? ओके, गावठी आहे. तर ह्याचा कसा भाव असणार आहे? 20ला पाव 30ला अर्धा असणार आहे. ओके. अजून काय काय आहे तुमच्याकडे? भेड तुम्ही पाहू शकता, गावठी भेड आहे. हे बघा गावठी भेड आहे, तुम्ही पाहू शकता. कसा आहे तो? 20 रुपये. हां, हा लूजमधला आहे, म्हणजे सुटलेला आहे डायरेक्ट कांदा. तर हा कसा असणार आहे? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो असणार आहे, डायरेक्ट तुटलेला. आणि तिकडचे तुम्हाला डायरेक्टली कांद्याचे पाले भेटतात. ते आय थिंक 3 किलोचा असेल ना एक तो? ओके, 3 किलोचा एक असेल. हे आई बसतात. आई तुमचं नाव काय? नैना घरत. आणि तुम्ही कुठल्या इथल्या? साशिवरीच्या? खंडालेच्या. ओके, अलिबाग खंडालेच्या आहेत. आई तुम्ही कुठल्या? कारल्याच्या. कारलेखिंड्याच्या आहेत, अलिबागमधल्या कारलेखिंड. सो डायरेक्टली इकडून वर आलो आहे. आणि इकडं राईट साईडला दोन्ही तुम्हाला शॉप पाहायला मिळेल. नेहमी दर शनिवारी इकडंच असतं तुम्ही? ओके चालेल. थँक्यू आई. हां, थँक्यू ताई. तर मंडळी, आपण ऑलरेडी सर्व
कॅप्चर केलेला आहे आणि डायरेक्टली आलो आहोत. आई आपल्याला भेटल्या आहेत ज्या पोयनाडला भेटलेल्या, जिथं आपण मातीची मडकी वगैरे कशी बनवलेली आहे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळेल. ज्याच्यात मी पॉट वगैरे दाखवले आहे. हे बघा, हे पॉट आहे, मातीचं पॉट आहे, तुम्ही पाहू शकता. हात लावते हे बघ, हे आहे ना, ही तवी जर कोणी घेतली ना तर ही राबवायला लागते पहिले. ओके. आपण पहिले सुक्या फडक्याने पुसून घ्यायची. बरोबर. नंतर मग तांदळाचं पीठ टाकायचा, गॅसवर किंवा चुलीवर ठेवायची. बरोबर. आणि स्लो जालवर तो पीठ करपवून घ्यायचा. बरोबर. पण पक्कड कधी लावायची नाही. ओके. कधीच नाही. कारण गरम याला ते फुटू शकतो. नाही, पक्कड लावली की तो 2 तुकडे होते. ओके. फडक्याने उतरायचे. ओके. आणि तो पीठ करपून झाला का स्वच्छ पाण्याने धुवायचा आणि नंतर मग रस बनवायचा सुकटीचा. बरोबर. सुकटीचा रस बनवायचा असा एवढा करायचा भरपूर. आणि मग नंतर तो रस कडवून झाला का झाकण ठेवायचा त्याच्यावर आणि मग तो 2 तास रस ह्याच्यात ठेवायचा आणि नंतर फेकायचा 2 तासानंतर. आणि मग नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवायची आणि स्वच्छ पाणी 2 तास ठेवायचं. ओके. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर यूज करू शकतो आपण. नंतर एकदाच एवढी ट्राय करायची, परत नाही करायची. स्टार्टिंगला तुम्हाला ट्राय करायची. हा पॉट जरी त्याची प्राइस आहे, याची प्राइस आहे 280 आहे. ओके. नंतर 260ला देते. ओके. 280 आहे, 260ला. चला, तर दुसरं आहे तवा वगैरे आहेत प्लस भानवली म्हणजे भीन आपण बोलतो ते पण आहे. तर तव्याची कशी कॉस्ट असणार आहे? हे तव्याचं काय, तांदळाचं पीठ त्याच्यात भाजायचा आणि पीठ भाजून झाला का पुसायचं आणि भाकरी करायची. ओके. काहीच नाही. सो भाकरीसाठी आहे. आणि ह्या तवाची प्राइस काय असणार आहे? त्याची 160 आहे. 160 आहे. 140 पर्यंत भेटते. म्हणजे 160 आहे, 140 पर्यंत भेटेल. आणि हे कसं जर आणि हे आहे ना, हे कसं पूर्ण मातीचं आहे. करेक्ट. आणि हे जर आपण राबवायचं नाही सांगितलं तर मग गिरायकाचे पैसे पण बरोबर, ते तर आहे. आणि आपला गिरायक पण बंद होईल नाही. बरोबर. कारण त्यांना योग्य माहिती दिली नाही तर ऑब्व्हियसली ते काही ना काही करणार आणि त्याच्यामुळे ते बोलतील की हे नाही, चांगली वस्तू नाही, डबल घ्यायचीच नाही. मग तो एक निगेटिव्ह थॉट मनात येतो. बरोबर. ते पण आहे. पैसे पण नाही फुकट जाणार आणि आपलं पण गिरायक बंद नाही होणार. बरोबर. आणि आपली वस्तू जर दुसऱ्याकडे कोणाकडे गेली आणि त्यांच्याकडे कोण नातेवाईक आले आणि त्यांनी विचारले कुठून आणले, बरोबर, कोयनाडून आणले, करेक्ट, शिरावरून आणले, मग ते परत गिरायक पण आपला वाढतो ना. बरोबर. ते पण आहे. पैसे पण नाही फुकट जात. ओके. चांगला असा संदेश आई दिला तुम्ही. अजून आपल्याकडे काय काय मडकी वगैरे आहेत तर मडकी पण एकदा बघूया आई. आणि भानवली कशी असणार आहे ही पण? ही भानवली पण हॅलो चप्पल नाही, चप्पल नाही घातली. 150 आहे ही. ओके. 150 असणार आहे ना? ओके. 130ला देते. ओके. 150 असणार आहे ही तुम्हाला. 130ला भेटून जाईल तुम्हाला भानवली. म्हणजेच बीन बोलतो आपण. पूर्ण मातीची आहे. ओके. आणि पहिले सुक्या फडक्याने पुसायची, परत तांदळाचं पीठ भाजायचा. ओके. तांदळाचं पीठ भाजल्यावर पासून की ते पूर्ण जरा कुठं कचवट असेल तर उमळायला नको. बरोबर बरोबर. आणि मग पीठ काढायचा आणि ओल्या नारळाचा चव, गुळ आणि गोड तेल असं फ्राय करायची. ओके. पूर्ण करपवून घ्यायचं. म्हणजे गुलाची चव जी बनवतो तशीच आपण एकदा चव बनवायची याच्यात. बरोबर. आणि मग नंतर ते तो चव काढायचा आणि नंतर ठेवायचे. बरोबर. पोळे करायचे. ओके. त्याच्यानंतर पोळे करायचे. आई मस्त अशी माहिती दिली याच्याबद्दल थँक्यू तुमची. अजून आपल्याला इकडं मडकी वगैरे पाहायला मिळतील. तर मडक्यांचा कसाही भाव असणार आहे मडकी? याच्यात नॉर्मल पण आहे आणि मोठे पण आहे. हे मीडियम साईज आहेत ना? हे हाती बनवलेला आणतो. हे वाले मीडियम साईज आहेत. तर मीडियम साईजवाले कशी आई असणार आहे? 120 आहे. 120 आहे 100ला. आणि हे छोटेवाले आई? हे छोटेवाले 100 आहे, 80ला देते. 100 आहे 80ला. आणि ते जास्त छोटे आहेत ते 60 रुपयाला. आणि तिकडं मोठे आहेत ना, आपल्याला पाण्याला भरायचे असतील तर पाण्याचे पण मडके मोठेवाले आहेत. ते मीडियमवाले होते. ते मोठे कसे भेटतील आई? हे मोठे ते 270 आहे, 250ला देते. ओके. हे तुम्हाला बघू शकता. तुम्हाला 270 आहे, 250 पर्यंत माठाचं मडकं, मस्तपैकी मातीचं मडकं पाहायला मिळेल. आणि 170 आहे, 150ला. ओके. हे मोठं आहे आणि हे वालं मीडियम म्हणजे थोडासा छोटा आहे त्याच्यापेक्षा. हे 170 आहे, 150ला देतात. मित्रांनो, इकडं आयरी आहे, पाहू शकता तुम्ही. कोलनींची आयरी बोलतात याला. म्हणजे मडका असतो, मडक्यावर छोटा मडका असतो तशा टाईपमध्ये. तर तीनचा आहे का? ओके. तिकडं ओके. आई आपल्याला 2 मिनिटं आपल्याला ही आयरी कशी मांडतात ती दाखवणार आहेत. सो आपण बघूया कसं काय असणार आहे आयरी मांडतात ते. आता लग्न सराई चालू होईल. इकडं पण मडके भरपूर ठेवलेत आईंनी. हे बघा, हे कलरिंगवाले आहेत. आणि इकडं पण आहेत, तुम्हाला पाहायला मिळतील मडके भरपूर आणलेत. हे बघा, आई रचते. आयरी कशी रचणार आहेत ते पण दाखवते आई.
इकडून घे दादा. हां घेतो म्हणजे कसं तुला पूर्ण दिसेल. नाही, तुम्ही रस्ता ते दाखवते. 260 आहे. हे बघा वगैरे अशी रचलेली आहे, ट्रिपलची झालेली आहे आणि त्याच्यावर आता झाकण असणार आहे. नक्ष भाऊ. तर ही बघा पाहू शकते 2 मडकी आहेत, म्हणजे एक खालचा मोठा मडका आहे, मीडियम मडका आहे, छोटा मडका आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. आणि खाली ठेवायला तुम्ही पाहू शकता खाली पण ठेवलेलं आहे. सो मडके पडायला वगैरे ही नको. पूर्ण असं मातीचं आहे आणि डेकोरेशन मस्त असं आईंनी केलेलं आहे. याच्यावर डेकोरेशन रंगरंगोटी तुम्ही पाहू शकता तुम्ही अशी सजवलेली आहे. अशी आयरी असणार आहे आणि याची कॉस्ट असणार आहे. बघूया आई काय असणार आहे याची प्राईस. हां एकावर असते का पूर्ण असं सेट घेतो आपण. सेट घेतो ना, पूर्ण सेट असणार आहे. सो हा एक अख्खा सेट तुम्हाला भेटणार आहे. ह्याची प्राईस कशी असणार आहे आई. याचे 1200 1100ला देते मी. 1200 1100 एक ना पूर्ण ही दोन्ही तुम्हाला 1100 पर्यंत भेटून जाईल. 1200 प्राईज आहे, 1100 मध्ये दोन्ही तुम्हाला भेटतील. सो आयरी पाहिजे असेल तर आईंच्या इकडे या आणि इथून घेऊन जा. मंडळी इकडं तुम्हाला भांडीचे पूर्ण म्हणजे सूर्यांपासून लास्टपर्यंत कप वगैरे, चहाचे कप, आरसा वगैरे सर्व काही इकडे पाहायला मिळेल. प्लस त्या साईडला डबे वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. सो बघूया काय काय रेट असणार आहे. मित्रांनो इकडं तुम्हाला चहाचे कप आहेत. तर कपाचा भाव कसा असणार दादा. 100ला 6 आणि 80ला 6. डिफरंट असणार आहे का. 80वाले कुठले असणार आहे. ओके हे बघा तुम्ही पाहू शकता कप आहेत. 100ला 6 आहेत, 80ला 6 भेटून जातील. अजून काय सुरी वगैरे कशी असणार आहे. सुरी छोटी असेल तर तुम्हाला 20वाली आहे, मोठी असेल तर 10 रुपयापासून 50 रुपयापर्यंत सुरी पाहायला मिळेल. आणि डब्याचा भाव कसा असेल. छोटा डबा वगैरे वेगवेगळा. छोटा भाव 20 रुपयापासून असेल का. 100 रुपयापर्यंत. ओके आणि सगळ्यात मोठावाला डबा कितीला असेल. 150वाला आहे, 100ला आहे. आणि प्लस आरशे वगैरे कसे आहेत दादा. मोठावाला तो 170 आहे, 150ला भेटेल. तो 100ला आहे. ओके आणि हे छोटेवाले कसे आहेत आरशे. 50. आणि ते कटिंग बोर्ड कसे आहेत ते. प्लॅस्टिकचा आहे का तो का फायबर आहे. फायबरचा 100ला आणि लाकडीवाला 200ला 180ला भेटेल. अजून काय व्हरायटी आहे. मग्स वगैरे कसे असणार आहे. 20वाला आहे, 30वाला आहे आणि 10वाला. 10 20 30 या रेंजमध्ये भेटणार आहे. प्लस काटा वगैरे कसा असणार आहे दादा. हां पकड वगैरे आणि तो काटा. हां पकड टाईप काटा येतो. हां तेच 100वाले दोन्ही ते 100 आहेत का. ओके ती पकड आहे ती 50वाली आणि 100वाला आणि हा 40वाला पकड आहे. आणि प्लस इकडं तुम्हाला अजून भरपूर काय व्हरायटी आहेत. सो प्रत्येकाचा भाव तुम्हाला लिमिटेड असणार आहे, अंडर 100मध्ये भेटणार आहे. आणि इकडं पण भरपूर आहे प्लॅस्टिकचं सामान लायकायचं तुम्हाला. डबे वगैरे पाहायला मिळतील. प्लस कचराकुंडी टाईप पण आहे, डस्टबिन आहेत. प्लस तिकडं बालद्या वगैरे आहेत आणि रोपटे लावायचे पण हे आहेत. बघूया एक मिनिट. इकडं तुम्हाला बालदीस पण पाहायला मिळतील. बालदीमध्ये छोट्यापासून मोठ्यांपर्यंत बालद्या पाहायला मिळतात. प्लस तुम्हाला इकडं कुंड्या पण पाहायला मिळतील. कुंड्या आहेत, बास्केट पण आहेत. दादा कुंडी कशी असणार आहे. ओके ही छोटीवाली 10ला असेल का. ही तुम्हाला पाहू शकता ही 10 रुपयाला असेल. आणि ती मोठीवाली कितीला असेल. ती बघा मोठी पाहू शकता, भरपूर मोठी आहे ही बघा. 100ला भेटून जाईल तुम्हाला. आणि बालदी कशी असणार आहे. ओके ही छोटी आहे तुम्हाला 30 रुपयाला भेटेल. ही बघा बालदी छोटी आहे. 3 लिटरपासून 20 लिटर. 20 लिटरवाली तुम्हाला 120 ते 150पर्यंत भेटून जाईल. प्लस इथं बास्केट वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. घमेलं पण छोटे आहेत, सुपले पण आहेत. सो बास्केटचा भाव कसा असेल बघूया. दादा बास्केटचा कसा असणार आहे भाव. 150 रुपये. मोठावाला तो 150वाला भेटेल तुम्हाला. आणि छोटेवाले हां छोटेवाले कसे असतील. 60ला आहेत, 50ला भेटेल. आणि हे छोटेवाले कसे आहेत. 10 रुपये 15 रुपये 20 रुपये. छोटे बास्केट आहे तुम्ही पाहू शकता. आणि सुपली कशी दादा असणार आहे. ही समोरची तुम्हाला 20 रुपये 25 रुपये आणि ही वाली 50 रुपये. ही 50वाली तुम्हाला टपान आहे पाहू शकता. हार्ड कोडेड आहे. आणि तिकडे आहेत बाटल्यांचा भाव एकदा जाणूया. बाटल्या कशा असणार आहे दादा. पाण्याच्या 120 रुपये. हे 120 आहे. ती 100ला 3 असणार आहे. ओके इकडे 100ला 5 आहे, 100ला 6 आहे. 100ला 6 छोट्यावाल्या आहेत तुम्हाला. अजून हेवी क्वालिटी त्यावाल्या आहेत का तिकडच्या हेवी क्वालिटी. हां 150 रुपयाला 3 असणार आहे. ओके दादा तुझं नाव. सतीश पाटील. आणि तुम्ही कुठले. पेनचे पिंपलपाडा. ओके दादा थँक्यू. हां ओके
मित्रांनो मार्केटच्या आतमध्ये आलो आहे आणि इथं तुम्हाला पूर्ण जेंट्सचा स्टॉक पाहायला मिळतं आहे. कार्गो पॅन्टपासून शॉर्ट पॅन्ट पण पाहायला मिळतील आणि प्लस अंडरवेअर वगैरे आहेत आणि छोट्यांचे पण कपडे आहेत इकडं. तर जाणून घेऊया रेट कसा असणार आहे. प्लस इथं हे बघा तुम्हाला उन्हाळ्यासाठी मस्त असे पावसाळ्यासाठी यूज करू शकता. हाफ बॉडी पण आहेत. सो कसा रेट आहे बघूया. अंकल कैसे भाव रहेगा? भाव डिफरेंट रहने वाला है. वो कार्गो पैंट्स वगैरह ट्रैक पैंट है ना, वो कैसा रहने वाला है? ट्रैक पैंट जो है 300-250. ये सामने वाला ग्रे वाला है वो 300 वाला है क्या? ये सामने वाला है वो कितने वाला है? 300 वाला. और उसके बैक साइड है वो उसके पीछे मिलिट्री वाला वो भी 300 है. ओके पीछे 250. ओके. ते नॉर्मल कलरवाले तुम्हाला बॅक साईडला दिसतात ते 250पर्यंत आहेत. आणि ह्या वाल्या कितीला आहेत? हे सगळे 250. ह्या सगळ्या तुम्हाला ट्रॅक पॅन्ट आहेत 250ला भेटतील. आणि हे इकडं अंडरवेअर लावलेले आहेत. तो सो अंडरवेअर कशा असणार आहे? अंडरवेअर 150-120. 150-120 तुम्ही पाहू शकता. कॅल्विन क्लेनच्या आहेत. नॉर्मलवाले असतील सुकायला एक नंबर टेन्शन नाही. 150पर्यंत भेटून जाईल तुम्हाला एक अंडरवेअर. प्लस इकडं शॉर्टमध्ये टी शर्ट आहेत पाहू शकता. शॉर्ट्स आहेत. आणि ह्या कशा असणार आहेत? 120ला एक असणार आहे का? हे बघा पाहू शकता. याच्यात पण डिफरंट व्हरायटी आहे. सो 120ला एक तुम्हाला भेटणार आहे इकडं. हे बघा डिफरंट व्हरायटी आहेत. आणि इकडं आहेत हाफ शॉर्ट आहेत. तर शॉर्ट पॅन्टी आहेत त्या कशा असणार आहे रेट? शॉर्ट पॅन्टीचा कसा रेट असणार आहे? वेगळे रेट 180, 130, 100. असं 100पासून स्टार्ट असणार आहे. ओके. हाफ पॅन्ट तुम्हाला 100पासून स्टार्ट असणार आहे. ते 180पर्यंत लास्ट वन 180-200पर्यंत असणार. प्लस छोट्यांचे पण कपडे तिकडं शर्ट्स पाहायला मिळते. टी शर्ट्स त्या कशा असणार आहे छोट्यांच्या टी शर्ट्स फुलमध्ये? बॅक साईड त्या छोटे. हां 8-9 वर्षापर्यंत 180 रुपये. 180. ओके. 8-9 वर्षापर्यंत 180. त्याच्यानंतर 250. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व काही टी शर्ट 250ला पाहायला मिळतील. असे तुम्हाला भरपूर स्टॉल इकडं पाहायला मिळतील. प्लस लेडीज पण आहेत प्लस जेंट्स पण आहेत. हा वाल्यामध्ये जेंट्स सर्व पाहायला मिळालेले. इकडं पण सेम आहेत. तिकडं तुम्हाला अजून लेडीजमध्ये इकडं 4-5 दुकानं आहेत ज्या लेडीज कॅप्चर करतात. लाईक याचं मॅक्सी वगैरे सर्व काय आहे. बघूया काय भेटतं बघायला आपलं. मंडळी इकडं पूर्ण टॉप वगैरे लावलेले आहेत. या साईडला एक दुकान आहे या साईडला दुकान आहे. सो भाव जाणून घेऊया. पण त्याच्या आधी आपण आलेलो आहोत इकडं मार्केटमध्ये. इथं आपल्याला कॉस्मेटिक्स वगैरे पाहायला मिळतात. प्लस इयरिंग आहे. इयरिंगमध्ये डिफरंट व्हरायटी आहे पाहू शकता. इयरिंग्स कैसे इयरिंग दिया है? छोटे 30, मोटे 100. ओके. ये छोटा वाला रहेगा वो 30 का है. 30 रुपये. और बड़ा वाला 100 का. हे पाहू शकता तुम्ही. मोठावाला हे बघा तुम्हाला 120ला आहे. आणि छोटावाला तुम्हाला हे छोटेवाले दिसतात ना हे 30 रुपयाला. हे बघा पाहू शकता. मल्टिपल व्हरायटीमध्ये तुम्ही पाहू शकता. मल्टिपल व्हरायटी आहे. सर्कल बघा पाहू शकता. आणि मोठ्यामध्ये 100मध्ये पाहू शकता. झुमका टाईपमध्ये आहे. आणि प्लस इकडे तुम्हाला लिपस्टिक वगैरे पाहायला मिळतील. प्लस कॉस्मेटिक्स आहे. लिपस्टिक कैसे रहेगा ये? 50 रुपये. 50 रुपये का एक लिपस्टिक आहे ना. हे बघा पाहू शकता. मल्टिपल ब्रँड असणार आहे. सो 50 रुपयाला एक लिपस्टिक असणार आहे. प्लस इकडं पण आहेत. ही कशी असणार आहे? 20 रुपये. लिपस्टिक ये आहे ना नेल पेंट आहे ना. नेल पेंट पाहू शकता तुम्ही 20 रुपयाला कोणती पण घ्या. आणि इकडं कॉस्मेटिक्स तर भरपूर आहेत. बघूया नेल पेंटमध्ये कोणते कलर आहे. हे बघा पाहू शकता. व्हरायटी भेटेल डिफरंट. आणि 20 रुपयाला फक्त आहे. कलरलेस पण आहे इकडं. प्लस इकडं कॉस्मेटिक्समध्ये अजून काय आहे? आयलाइनर वगैरे. आयलाइनर कसे रहने वाले? 100 वाले, 50 वाले, 40 वाले 3 है. 100 वाले, 50 वाले, 40 वाले. सो डिफरंट व्हरायटी आहे. कौन सा एक आध दिखा सकते हो? वो कितने वाला है? ये 100 वाले है, ये 50 वाले. ओके. हा वाला 100 वाला आहे पाहू शकता तुम्ही. हा बघा हा 100 वाला आहे. आणि तिकडं आहे तो 50 वाला. सो कॉस्मेटिक पण भरपूर आहेत. सो हा एकच दुकान कॉस्मेटिकवाला दिसतोय. त्याच्यानंतर आपण जाऊया इकडं टॉपमध्ये पण डिफरंट व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळतील. सो इकडं टॉपची प्राईस काय असणार आहे? हाफ स्कर्टमध्ये पण आहे आणि फुलमध्ये टॉप आहे. आणि प्लस ओढणी वगैरे काय रेट आहे बघूया. खालचेवाले हाफ स्कर्ट टाईपमध्ये आहेत ते कितीला? 250ला असणार आहेत. आणि वरचेवाले कितीला असणार आहे? ओके. त्या साईडचे 4 दिसतात ते तुम्हाला 300ला असणार आहे. या साईडचे 2 दिसतात ते तुम्हाला 250ला असणार आहे. आणि इकडचा पूर्ण पायजमा सगळं आहे ते. इकडचा तुम्हाला पायजमा ॲडिशनल असणार आहे. सो 350मध्ये भेटणार आहेत. आणि प्लस इकडं तुम्हाला ओढणीच आहेत. ओढणी कशी असणार आहे त्या? सो हे दुप्पट 120ला आहे 100ला भेटणार. हे तुम्हाला 120ला आहे तो 100ला भेटणार आहे. सो अजून भरपूर व्हरायटी इकडं पाहायला मिळतील तुम्हाला. हे काय ओढणीच आहे का कापड आहे? हां हे पण नॉर्मल ओढणे आहेत. तर तुम्हाला व्हेरियस कलरमध्ये भेटतील. आणि 50 रुपयाला ओढणी असणार आहे. ओके. आपका नाम?
हाँ मनोज, आप इधर के हो या? पेन के का? ओके, पेन में कौन सा? पेन में ओके, ऐसा आहे का? ओके, थँक्यू हां. सो मंडळी, अजून एक दुसरा शॉप आहे ज्याच्यात टॉप्स तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा, डिफरंट व्हरायटीमध्ये टॉप्स आहे आणि फ्रॉक्स पण आहे. फ्रॉक्सची प्राईस बघूया. फ्रॉक्स कैसा रहने वाला है ये फ्रॉक 350. 350. और टॉप का कैसे प्राइस रहने वाला है? 550, 300, 350. 550, 300. और ये हाफ वाला कैसे रहने वाला है? हाफ वाला 250, 200 में आता है. हाफ वाला तुम्हाला 250ला आहे, 200पर्यंत भेटून जाईल. आणि हे पॅन्ट आहेत ते कार्गो पॅन्ट, वो भी 150 में आता है. 200. हे 200ला असणार आहे. सो 150मध्ये तुम्हाला भेटणार आहेत. प्लस वरचे टॉप आहेत, हे डिफरंट हे सगळे तुम्हाला 200ला बघायला भेटणार आहे. आणि ये कैसे रहने वाला है? ये वाला रे 300-250 में आहे. हा वाला तुम्हाला 250-300पर्यंत भेटून जाईल. कलरमध्ये व्हरायटी तुम्हाला डिफरंट पॅटर्न पण पाहायला मिळतात. तर फायनली मित्रांनो, हाशिवरे मार्केट पूर्ण कॅप्चर करून झालेलं आहे. ऑलमोस्ट जेवढं काही भेटलं आहे तेवढं कॅप्चर करण्याचा ट्राय केलेला आहे. आणि आईंनी तर मातीच्या भांडींबद्दल जे सांगितले आहे ते तर एकदम उत्तम आहे. बिकॉज आपण मातीची भांडी नेणार आणि ती कशी यूज करणार तेच माहिती नसेल तर फायदा नाही. सो हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. चला, टाटा.